विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्पार्क अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात, स्वप्नांना दिशा मिळतात, स्वप्नांना नवीन एक उमेद मिळतं, ते एकमेव ठिकाण म्हणजे स्पार्क अकॅडमी. पुढील लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात स्पार्क अकॅडमी ॲप विषयी जाणून घेऊया. स्पार्क अकॅडमी ॲप अभ्यासाला एक अचूक दिशा कशी देतंय. या ॲपवर ना लेक्चर्स, स्टडी मटेरियल आणि सरावासाठी लागणाऱ्या टेस्ट्स सगळं काही एकाच जागी अगदी व्यवस्थित दिलंय. तर इथले लेक्चर्स कठीण कॉन्सेप्ट्स एकदम सोपे करून सांगतात. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अतिशय सहजपणे मिळतं. तेव्हा आजच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट प्रवासाला सुरुवात करा. आपण काल विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिकल सायन्सचा जो स्टॅटिक पोर्शन आहे तो सुरू केला आणि त्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स उरलेले होते ते आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. तर काल आपण लोकपाल घेतलं, लोकायुक्त घेतलं, त्यानंतर आपण सीव्हीसी घेतलं, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन घेतलं, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन घेतलं, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन घेतलं आणि आय होप ते तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. आताचा जो टॉपिक असणार आहे तो टॉपिक म्हणजे आहे भारतीय संविधान. मला माहिती आहे. त्यानंतर भाग नंबर 9B म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज हे का आल्यात, कशा आल्यात, त्यानंतर काही राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर स्टेट, आर्टिकल नंबर 371 हे का देतो, कशा पद्धतीसाठी देतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचं जे संघराज्य आहे हे संघराज्य कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेलं आहे हे तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून समजेल. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सेशन मध्ये मी थोडस आपल्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतो, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी सॉर्ट आउट होऊन जातील. आता सर्वात महत्वाचा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो की काल आपण जसं बघितलं व्हॉट इज मीन बाय राज्यशास्त्र, बरोबर. काल आपण समजून घेतलं की राज्यशास्त्र काय असतं. मी याला आपण दोन शब्दांमध्ये डिफाईन केलं, बरोबर. एक राज्य आणि दुसरं शास्त्र. शास्त्राचं मिनिंग काय ठेवलं आपण? अभ्यास करणे, बरोबर. अभ्यास करणे. शास्त्र म्हणजे काय? अभ्यास करणे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जे राज्य ही संकल्पना आहे तर आपण पॉलिटीमध्ये या राज्याला काय म्हणतो? शासन म्हणतो, बरोबर. किंवा यालाच आपण दुसरा शब्द दिलं, याला आपण सरकार म्हणतो, बरोबर. इंग्लिश मध्ये बोलायला गेलं तर गव्हर्नमेंट किंवा कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ, ठीक आहे. तर आता या दोन्ही शब्दांना जेव्हा आपण एकत्र मांडतो तर काय होईल रे? शासनाचा अभ्यास करणे, बरोबर. जे शासन आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय होईल? राज्यशास्त्र, बरोबर. मग या शासनाला चालण्यासाठी, धावण्यासाठी काहीतरी लागतील, यांना ऍडमिनिस्ट्रेट करण्यासाठी काहीतरी लागतील, बरोबर. यांचे कार्य पार पडावे यासाठी यांना काहीतरी लागतील, यांना रूल्स लागतील, रेग्युलेशन लागतील, नियमावली लागतील, प्रिन्सिपल्स लागतील, ऑब्जेक्टिव्ह लागतील, फीचर्स लागतील, है ना, गाईडलाईन्स लागेल. तर हे सगळं कुठे असतं? संविधानामध्ये. कुठे आहे? संविधानामध्ये. म्हणजे संविधान काय आहे? बेसिकली सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन किंवा प्रिन्सिपल किंवा ऑब्जेक्टिव्ह ज्याच्यामधून तुमचे, माझे, सगळ्या भारतीय लोकांचे ऍस्पिरेशन दिसतात, गोल्स दिसतात, डिझायर दिसतं, भारतीय लोकांची पॅशन दिसतं, भारतीय लोकांचं मोटिवेशन दिसतं, आपल्या भारतीय देशाचे प्रिन्सिपल दिसतं, हो की नाही. म्हणजे हे जे संविधान काय आहे? काही सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे काय? नियमावली आहे. कशासाठी? हा जो शासनाचा ढाचा आहे, बरोबर, त्याला योग्य पद्धतीने चालण्यासाठी, त्याला योग्य पद्धतीने धावण्यासाठी, त्याला योग्य पद्धतीने आपलं काम करण्यासाठी जेही रूल्स आणि रेग्युलेशन लिहिल्या गेले असेल त्याला आपण काय म्हणतो रे विद्यार्थी मित्रांनो? संविधान म्हणतो. मग आता हे संविधान झालं आणि हा शासनाचा अभ्यास करणे पण समजलं. मग कधी मध्ये या पॉलिटीमध्ये काय होतं? या राज्याची डेफिनेशन ठरवली जातं. कशाची डेफिनेशन ठरवतो? डेफिनेशन ऑफ स्टेट, जे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल नंबर 12 मध्ये, आर्टिकल नंबर 36 मध्ये आणि एक आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 152 यामध्ये सर्वांच्या या प्रत्येक कलमांमध्ये कशाची डेफिनेशन दिली आहे? डेफिनेशन ऑफ स्टेट. बट ही जी डेफिनेशन ऑफ स्टेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ही डेफिनेशन देताना
आर्टिकल नंबर 12 आणि आर्टिकल नंबर 36 मध्ये सांगितलेलं आहे स्टेट म्हणजे काय, शासन. स्टेट म्हणजे काय, गव्हर्नमेंट. बट आर्टिकल नंबर 152 मध्ये जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हा इथे स्टेटची डेफिनेशन म्हणजे काय दिलं माहितीये तुम्हाला. जसं आता आपण महाराष्ट्र म्हणतो, बरोबर, जसं आपण गुजरात म्हणतो, अशा पद्धतीने डेफिनेशन दिलेली आहेत कुठे, भारतीय संविधानामध्ये. किती कलम आहेत स्टेटसाठी, तर स्टेटसाठी 3 कलम आहे. एक आर्टिकल नंबर 12, आर्टिकल नंबर 36, याला आपण काय म्हणतो, डेफिनेशन ऑफ स्टेट. म्हणजे पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्ट मध्ये जेव्हा कधीही तुम्हाला स्टेटची डेफिनेशन विचारेल तर स्टेट म्हणजे काय रे, शासन, सरकार, गव्हर्नमेंट. ठीक आहे. बट जेव्हा तुम्हाला जॉग्रफी मध्ये आपण विचारतो तर स्टेट म्हणजे काय, एक राज्य. जसं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, बरोबर. भारतामध्ये किती राज्य आहे तुम्हाला माहित असेल, किती आहे, 28 स्टेट आहे. भारतामध्ये 8 युनियन टेरिटरीज आहेत, ठीक आहे नाही. तर हे 28 एक एक इंडिव्हिज्युअल स्टेटला आपण जॉग्रफी मध्ये काय म्हणतो, राज्य किंवा स्टेटने रिप्रेझेंट करतो. पण पॉलिटीमध्ये याला शासन म्हणतो. ठीक आहे. आता इतकं जर तुम्हाला समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या स्टेटची डेफिनेशन ठरवताना या 4 कन्सेप्ट खूप महत्वाचे. कोणत्या असतील तर पहिला आहे, जेव्हा स्टेट डिफाईन होतं तेव्हा त्याच्याकडे काय असायला पाहिजे, सॉव्हर्निटी असायला पाहिजे. म्हणजे काय, सार्वभौम असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याकडे एक लिमिटेड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की गव्हर्नमेंट असायला पाहिजे. तिसरी कन्सेप्ट आहे, जेव्हा एखाद्या स्टेटकडे स्टेटची बॉडीची डेफिनेशन होते तेव्हा गव्हर्नमेंट पहिला, सॉव्हर्निटी आला, त्याच्याकडे काय असायला पाहिजे, पॉप्युलेशन असायला पाहिजे, म्हणजे लोकसंख्या असायला पाहिजे. आणि सोबतच त्याच्याकडे काय असायला पाहिजे, टेरिटरी असायला पाहिजे. टेरिटरी म्हणजे क्षेत्र असायला पाहिजे. सॉव्हर्निटी म्हणजे सार्वभौम, म्हणजे सुप्रीम ऑथॉरिटी असायला पाहिजे. गव्हर्नमेंट म्हणजे शासन, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, आणि टेरिटरी म्हणजे काय, तर क्षेत्र असायला पाहिजे. ठीक आहे. आता या जेव्हा 4ही कन्सेप्ट लिमिटेड फॉर्म मध्ये येतात, तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेट म्हणून रिप्रेझेंट करतो. समजा या स्टेटला आता आपल्याला कंट्री मध्ये रिप्रेझेंट करायचं आणि कंट्रीला रिप्रेझेंट करायचं आपल्याला नेशन मध्ये, म्हणजे राष्ट्रामध्ये. कंट्री म्हणजे देश, नेशन म्हणजे राष्ट्र. जेव्हा एखाद्या देशामध्ये, बरोबर, एखाद्या कंट्रीमध्ये या गोष्टी ज्या आहेत या अनलिमिटेड फॉर्म मध्ये असतील, अनलिमिटेड फॉर्म मध्ये असतील, तर त्याला आपण कंट्री म्हणून डिफाईन करतो. म्हणजेच अनलिमिटेड सॉव्हर्निटी, अनलिमिटेड गव्हर्नमेंट, अनलिमिटेड पॉप्युलेशन, अनलिमिटेड टेरिटरी. नॉर्थ टू साऊथ, इकडे ईस्ट टू वेस्ट, लिमिटेड आहे, बरोबर. बट जर डिफाईन करायला गेलो तर 28 आणि 8, म्हणजे भारत एवढा मोठा देश आहे की असंख्य छोटे मोठे देश कितीतरी भारतामध्ये बसतात. आपला गोवापेक्षा छोटे छोटे देश आहेत, बरोबर. गोवा जे स्टेट आहे आपला त्याच्यापेक्षा छोटे छोटे देश आहेत, बरोबर. म्हणजे भारत हा आकाराने खूप मोठा आहे आणि लोकसंख्येने तुम्हाला माहिती आहे आता जगातला पहिला नंबरचा देश झाला आपण, आहे की नाही. तर तुम्ही जर बघितलं तर या गोष्टी जेव्हा लिमिटेड फॉर्म मध्ये येईल तेव्हा आपण त्याला स्टेटने डिफाईन करतो. या गोष्टी जेव्हा आपण कशाने रिप्रेझेंट करतो, अनलिमिटेड फॉर्मने रिप्रेझेंट करतो, त्याला कंट्री म्हणतो. जेव्हा नेशनचे डेफिनेशन दिलं जातं तर या 4ही गोष्टी काय पाहिजे, अनलिमिटेड पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण सर्व एक आहोत याची भावना जेव्हा तुमच्यामध्ये येईल, आपण सर्व श्रेष्ठ आहोत आणि बाकीचे सर्व काय तुच्छ आहेत. म्हणजे जेव्हा तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या तुमच्या आचार विचार मध्ये एक देशाबद्दलचं एक राष्ट्रभाव निर्माण होईल, या जमिनीबद्दल एक आदर, सन्मान, रिस्पेक्ट, डिग्निटी निर्माण होईल, त्यावेळेस काय कशाची डेफिनेशन देतो आपण, नेशनची. म्हणजे नेशन मध्ये काय असतं, फ्रॅटर्निटी मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट केली जाते, म्हणजे बंधुता. त्यानंतर आपण काय आहोत, सुपिरियर आहोत, ही भावना टाकली जातं. जेव्हा आपण देशामध्ये युनिटी आणि इंटिग्रिटीला जास्त किंमत देतो तेव्हा काय होतं, विद्यार्थी मित्रांनो, नेशनची स्थापना. ठीक आहे. आय होप
एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला आलं असेल। याच्यानंतर हा जो चॅप्टर मध्ये मी तुम्हाला स्टेट, कंट्री आणि नेशनचा का उल्लेख केलेला हळूहळू तुम्हाला इथून पुढे समजेल। आता हे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, बरोबर। आता ही ट्रिक यासाठी सांगतोय की थोड्या वेळाने या ट्रिकचं आपल्याला काम आहे। कसं काम आहे सगळं तुम्हाला हळूहळू समजेल। आपल्या सहकारी संस्था संबंधी सुद्धा येणार आहे, आपल्या स्पेशल कॅटेगरी स्टेटस याच्या संदर्भात सुद्धा येणार आहे, है ना। तर सगळं आता हळूहळू याला आपण डिफाईन करणार जाऊ किंवा एक्सप्लेन करत जाऊ। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल, परिशिष्ट म्हणजे काय रे, किंवा शेड्यूल म्हणजे काय, किंवा अनुच्छेद म्हणजे काय, की ज्याची डेफिनेशन जी संविधानाच्या कलमांमध्ये आणि भागांमध्ये नाहीये, आणि डेफिनेशन देताना आपल्याला त्याची डिटेल्ड डेफिनेशन द्यायची होती, डिटेल्ड डेफिनेशन म्हणा किंवा डिटेल्ड अनालिसिस द्यायचं होतं। तर अशा वेळेस आपण काय डिफाईन केले, शेड्यूल, परिशिष्ट किंवा अनुच्छेद डिफाईन केले, ठीक आहे। कधी मध्ये याला अनुच्छेदला आपण आर्टिकल संबंधी वापरतो, आणि याला आपण असं म्हणू शकतो की अनुसूची सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे। तर वेगवेगळे लोक याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात, अनुसूची, अनुच्छेद पण, त्यानंतर आर्टिकल्स पण, आर्टिकल्स म्हणतो, शेड्यूल मध्ये पण, आणि परिशिष्ट पण। आपल्या हिशोबाने काय लक्षात ठेवायचं तुम्ही लक्षात ठेवा। आता विद्यार्थी मित्रांनो, मूळ संविधानामध्ये हे होते 8, आता आहे 12। मग याला लक्षात कसं ठेवायचं, यासाठी मी काय काढली, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम। टीयर्स म्हणजे अश्रू, ओल्ड म्हणजे जुने, पीएम म्हणजे प्रधानमंत्री, जुन्या प्रधानमंत्र्यांचे अश्रू, है की नाही। टी फॉर टेरिटरी, टी फॉर टेरिटरी, बरोबर। म्हणजे भारताचे क्षेत्र कुठून कुठपर्यंत आहे, भारतामध्ये किती राज्य आहे, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहे, त्यांचे नावं काय, त्यांची बाउंड्रीज काय आहे, त्यांची टेरिटरीज काय आहे, त्याच्यामध्ये राहणारी लोकसंख्या किती आहे, त्यांच्याकडे सॉव्हर्निटी आहे का, त्यांचं सरकार आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पहिल्या शेड्यूल मध्ये भेटेल। नंबरिंग दिलं ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। लक्षात, टेरिटरी म्हणजे या टेरिटरीमध्ये काय आहे, तर भारताची संपूर्ण सीमा कोणत्या देशांना लागून आहे, भारताची संपूर्ण सीमा अंतर्गत किती राज्य येतात, किती युनियन टेरिटरीज आहेत, याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला पहिल्या परिशिष्टामध्ये मिळेल। आता दुसरा परिशिष्ट, त्याला आपण एम्युलुमेंट्स म्हणतो, एम्युलुमेंट्स। आता एम्युलुमेंट्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये याचं मिनिंग होतो सॅलरी, पगार, वेतन, भत्ते, है ना। सॅलरी, पगार, वेतन, भत्ते, दॅट इज एम्युलुमेंट्स। आता एम्युलुमेंट्स कोणाच असतील, तर यासाठीचे आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल हेड्स आहेत। कॉन्स्टिट्युशनल हेड्स म्हणजे काय, संविधानिक पोस्टवर जे लोक आहेत, बरोबर, मोस्ट ऑफ दी लोकांचं जे पेमेंट आहे आपण या दुसऱ्या परिशिष्टानुसार करतो। मग सर कोण कोण आहे, तर याला आपण विद्यार्थी मित्रांनो 2 भागामध्ये डिफाईन करू, एक केंद्र सरकारचे अधिकारी पकडू आणि दुसरं राज्य सरकारचे पदाधिकारी पकडू, बरोबर। आता लक्षात जर ठेवायला गेलो तर लक्षात घ्या, इथे पहिले केंद्र सरकारचा सर्वात मोठा माणूस म्हणजे राष्ट्रपतीजी, देशाचा राष्ट्रपती। राज्यामध्ये जर बघितलं तर राज्यपाल। मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथे केंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला उपराष्ट्रपती असतात का, यस असतात। पण उपराष्ट्रपती पदाला उपराष्ट्रपती पदाची सॅलरी मिळतं का, नाही मिळत। पेन्शन मिळतं का, नाही मिळत, ठीक आहे। मग इथे उपराज्यपाल आहे का, नाही आहे। म्हणून आपण काय करू, डायरेक्ट इथे लिहू राज्यसभा, नंतर लिहू त्याच्या खाली आपण लोकसभा, लिहिलं। आता राज्यसभेचे काय असतात रे, अध्यक्ष असतात, राज्यसभा अध्यक्ष असतात। त्यानंतर राज्यसभा उपाध्यक्ष असतात। पण राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात, बरोबर, तेच काय असतात रे, उपराष्ट्रपती। म्हणजे उपराष्ट्रपती या पदाला कोणत्या पदाची सॅलरी मिळते, तर
जेव्हा ते राज्यसभा अध्यक्ष असेल तेव्हा त्यांना राज्यसभा अध्यक्षांची सॅलरी मिळेल, आणि जेव्हा ते राष्ट्रपती असेल तेव्हा त्यांना राष्ट्रपती पदाची सॅलरी मिळेल. म्हणजे उपराष्ट्रपती या पदाची कोणतीही सॅलरी भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही. मग सेम आपल्याकडे विधान परिषद आहे का? येस, राज्यामध्ये. म्हणजे विधान परिषदेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष यांची सॅलरी कोणत्या परिशिष्टमध्ये होणार? दुसऱ्या परिशिष्टमध्ये होणार. तिसरं किंवा नेक्स्ट, लोकसभा सभापती पकडले, लोकसभा उपसभापती पकडले, ठीक आहे. या दोघांच्या कंपॅरेटिव्हली राज्यामध्ये काय असेल? विधानसभा आहे, त्याचे सभापती आणि त्याचे उपसभापती. नंतर केंद्रामध्ये सुप्रीम कोर्ट, इकडे हायकोर्ट आणि एक कॅग म्हणजे महालेखा परीक्षक, कंप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर या सगळ्या लोकांची जी सॅलरी आहे तुम्हाला कुठून होतं? या दुसऱ्या परिशिष्ट मधून होत. लक्षात? आय होप खूप इझी आहे, याला एक्सप्लेन करायची गरज नाही, पण तुम्ही अभ्यास करणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. नंतर आहे ए फॉर अफर्मेशन. ए फॉर काय? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला दुसरा शब्द आहे ओथ. मराठीमध्ये याला म्हणू आपण शपथविधी. शपथविधी. तुम्ही सेक्युलर शिकला असाल, सेक्युलरिझम म्हणजे काय किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर तेव्हा ती संकल्पना आपल्याला प्रस्तावनामध्ये दिसत का? है ना? 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला अमेंडमेंट करण्यात आली होती, कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये असं डिफाईन झालं होतं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे की नाही. बरोबर, प्रश्नचिन्ह उपस्थित होता, कारण की बेरुबारीमध्ये जजमेंट आलं होतं प्रस्तावना संविधानाचा भाग नाही. म्हणून केशवानंद भारतीमध्ये आता या प्रस्तावनामध्ये अमेंडमेंट करता येतं का, यावर प्रश्न आला. पहिल्यांदा असं डिफाईन करण्यात आलं की प्रश्न उभा झाला की या सरनाम्याला काय अमेंड करू शकतो का? आता प्रस्तावनाला अमेंड करू शकतो समजा जर जजमेंट दिलं असतं, पण प्रस्तावना संविधानाचा भागच नाहीये ना, कारण की बेरुबारी खटल्यामध्ये जजमेंट आलं होतं 1960 ला की प्रस्तावना संविधानाचा भाग नाहीये. म्हणून हा प्रश्न या ठिकाणी जेव्हा उभा राहिला तेव्हा या केसमध्ये सुप्रीम कोर्टनेच म्हटलं की भाई प्रस्तावनाला जर अमेंडमेंट करायची असेल तर आपल्याला प्रस्तावनेला काय बनवावं लागेल? संविधानाचा भाग बनवावा लागेल. आणि यांनी जजमेंट दिलं प्रस्तावना काय आहे? संविधानाचा भाग आहे किंवा भाग बनला आहे. आता त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अमेंडमेंट करता येतं. हे 1973 ला सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं आणि बघा 3 वर्षानंतरच याच्यामध्ये फर्स्ट अमेंडमेंट झाली. कशामध्ये? प्रस्तावनामध्ये. आणि त्याच्यामध्ये कोणता शब्द ऍड केला? धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता किंवा एकात्मता. लक्षात? धर्मनिरपेक्ष. लक्षात? आय होप इथपर्यंत समजलं असेल. मग धर्मनिरपेक्ष म्हणजे काय रे? सांगा बरं मला. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? खूप लोक वेगवेगळी डेफिनेशन देते की आपण अधर्मी नाही आहोत, आपण धर्माविरोधी पण नाही आहोत, आपण धार्मिक पण नाही आहोत. ही डेफिनेशन नाही. यापासून एक काय म्हणतो आपण कन्क्लुजन निघतं की धर्मनिरपेक्षता काय असतं. तर मग त्याच्यामध्ये आपण धर्माविरोधी पण नाही आहे, अधर्मी पण नाही आहे, है ना, किंवा कोण्या धर्माचं पालन सुद्धा करत नाही, म्हणजे धार्मिक पण नाही आहे. मग याचा अर्थ काय धर्मनिरपेक्षतेचा? याचा अर्थ असा आहे की सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. कोणताच धर्माला जास्त मान्यता नाहीये, कोणत्याच धर्माला कमी मान्यता नाही. अजून याची डेफिनेशन जर द्यायची झाली तर आपण असंही म्हणू शकतो की राज्याचा म्हणजे शासनाचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही. ही सुद्धा आपण डेफिनेशन देऊ शकतो. त्यानंतर जर तुम्हाला डेफिनेशन द्यायची असेल धर्मनिरपेक्षतेची तर आपण असंही देऊ शकतो की बाबा भारतामध्ये तुम्हाला तो अधिकार दिलाय ऍज अ इंडिव्हिज्युअल की तुम्ही डिफाईन करा की तुम्हाला कोणत्या धर्माची पूजा करायची आहे, कोणत्या धर्माचं पालन करायचं आहे, कोणत्या धर्माचं प्रचारण करायचं आहे, तुमच्यावर असेल, है की नाही. फक्त तुम्ही त्याचा गैरवापर होऊ शकत नाही. सोबतच अजून तुम्हाला धर्मनिरपेक्षतेला डिफाईन करायचं असेल तर आपण असंही करू शकतो की स्टेट म्हणजे काय? शासन, गव्हर्नमेंट हे प्रत्येक धर्माच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करेल, एखाद्या विशिष्ट धर्मासाठी प्रयत्न करणार नाही. जसं भारतामध्ये जर तुम्ही बघितलं असेल 4 धाम यात्रा,
है ना, हिंदूंसाठी आहे. नंतर तुम्ही बघितलं 14 एप्रिलला जो प्रोग्राम होतो आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी कुठे दीक्षाभूमीला नागपूरला, त्याच्या वेळेस सुद्धा त्याला गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड असतात. तुम्ही बघितलं असेल हज यात्रा ही सुद्धा स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट. म्हणजे काय असतं, जेव्हा धर्मनिरपेक्षता एखाद्या देशामध्ये इम्प्लिमेंट होतं, तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या डेव्हलपमेंटसाठी, एखाद्या विशिष्ट धर्माच्या विकासासाठी सरकार काम करू शकत नाही. करावं तर सर्वच धर्मांसाठी करावं लागेल. याला आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो. तुम्ही अधर्मीय आहात, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही धर्माविरोधी नाही आहात, ते त्याचा वेगळा कन्सेप्ट. त्याचा एक आपण काय म्हणतो, कन्क्लुजन काढू शकतो. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, धर्मनिरपेक्षता संकल्पना कधी आली, तर जेव्हा थोडस आपण हिस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याला दोन प्रकारच्या सोसायटीज दिसायला येऊन येतो. एक आहे नास्तिक सोसायटी, दुसरं आहे आस्तिक सोसायटी. नास्तिक म्हणजे काय, ज्यांचा देवावर काहीही विश्वास नाही. आणि आस्तिक म्हणजे काय, ज्यांचा देवावर विश्वास आहे. आपण काय केलंय, दोघांचं कॉम्बिनेशन स्वीकारलंय. म्हणजे काही लोकांचा आहे, काही लोकांचा नाही. ठीक आहे. जसं तुम्ही बघितलं, आस्तिक देश म्हणजे आपल्या बाजूचे 3 देश, बाप कंट्री ज्याला आपण म्हणतो, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. या देशांनी त्यांचा स्टेट रिलीजन हा इस्लाम आहे असं कबूल केलेलं आहे. आणि नास्तिक म्हणजे उदाहरण घेऊ आपण रशिया, जिथे एकाच धर्माला मान्यता नाही किंवा कोणत्याच धर्माला त्या ठिकाणी मान्यता नाही. आलं लक्षात? आणि मग भारताने म्हटलं आम्ही सर्व धर्मांना मानतो आणि सर्व धर्मांचं आम्ही पालन पण करतो. एवढंच लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा नाही. आता थोडस याच्यावर सांगतो म्हणजे तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग कम्प्लीट होईल या जगाची. बघा, 3 देश होते या जगामध्ये. एक ब्रिटन, एक युएसए आणि एक युएसएसआर. ठीक आहे. आणि या तिन्ही देशांनी अख्ख्या जगामध्ये केओस बनवून ठेवलं. या जगाचं जे काही चालू आहे सध्या, भांडणं चालू आहे, वसाहतवाद चालू आहे, तर कोणी कॅपिटल वसाहतवाद करतं, कोणी समाजवादी किंवा साम्यवादी वसाहतवाद करतं आणि कोणी ट्रेडमध्ये वसाहतवाद करतं. हे 3 देश, या 3 देशांनी अख्ख्या जगाच्या नाकीनं आणून टाकलेलं आहे. तर देव बसले होते वरती, देव आले खाली. अरे म्हणते, भाई थांबा ना, कशाला एवढी म्हणजे मस्ती करतात. आणि तुमच्या 3 देशांमुळे अख्खा जग विस्कळीत झाला. तर पहा म्हणते, आता मी तुमच्यासोबत बोलतो आणि बोलल्यानंतर मग आपल्याला या जे जगातला जो केओस आहे, बरोबर, जो युद्ध चालू आहे, जे काही चालू आहे, त्याला आपल्याला थांबवावं लागेल. कारण की माणसं म्हणून झाले ना, तुम्हाला काही परिणाम पडत नाही, तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग झालेली आहे, तुम्ही काही टेन्शन नाही. पण प्रभाव इंडियावर आहे, बरोबर. ज्या देशामध्ये 32 कोटी का 33 कोटी देव आहे, त्यांचं काय, हा मुद्दा येतो. तर बघा, युएसए कडे जातो, युएसए ला विचारतो तू महासत्ता आहे तर भाई तुझा पहिला नंबर. युएसए काय म्हणतोय, युएसए ला देव म्हणतो की बघ तुला काय पाहिजे. युएसए म्हणतो मी आस्तिक आहे, मला तुमच्यावर विश्वास आहे आणि फॉलो करतो ना. हा सॉफ्ट सेक्युलरिझमला फॉलो करतो युएसए. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला, जे धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आपण कोणत्या देशाच्या विचार संकल्पनेवर आधारित आहे, तर हे अमेरिकेच्या विचार संकल्पनेच्या आधाराला सॉफ्ट सेक्युलरिझम किंवा पॉझिटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणतात. सकारात्मक धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. बोललेत की बाबा आमचा देवावर विश्वास आहे आणि आमची एक डिमांड आहे, या युएसएसआरला काय करा, खतम करा. युएसएसआरला खतम करा, बस एवढीच आमची डिमांड. आम्ही तुमच्या एवढा पाया घ्या पडतो आहे की नाही, तर तुम्ही आम्हाला काय करा, या युएसएसआरचा खात्मा करा, म्हणजे आमचं साम्राज्य या जगामध्ये इस्टॅब्लिश. मग देव म्हणते ठीक आहे, बघू आपण काय होतं. तर मी पहिले युएसआर सोबत बोलतो. मग देव कुठे जाते, युएसआर कडे जाते. युएसआर काय म्हणते, आम्ही नास्तिक आहोत, आम्ही नास्तिक आहोत, तुमच्यावर आमचा विश्वास नाही. म्हणजे देवाला म्हणते की तुमच्यावर आमचा विश्वास नाही, बट जर म्हणते आमची एक डिमांड जर तुम्ही पूर्ण केली तर आम्ही सुद्धा आस्तिक बनू शकतो. जर तुम्ही आमची एक डिमांड पूर्ण केली तर आम्ही आस्तिक बनू शकतो. देव म्हणते काय,
बरोबर. तर USSR म्हणते युएसए ला संपवा. देव काय म्हणते? युएसए ला संपवा. मग आम्ही आस्तिक बनतो. आता म्हणजे देव आहे कन्फ्युज झाला, भाई इसके साथ जने का जो नास्तिक देश आहे तो म्हणतात की बाबा तुम्ही जर आमची हेल्प केली तर आम्ही काय म्हणतो आस्तिक बनतो. मग तो विचार करतो की देव जातो ब्रिटनकडे. ब्रिटनकडे गेल्यानंतर ब्रिटनला विचारतो तुला काय पाहिजे. ब्रिटन म्हणते तर मी कधी मध्ये आस्तिक बनतो, कधी मध्ये मी नास्तिक बनतो. बरोबर. मग तुझी डिमांड काय म्हणते? या दोघांच्या डिमांड पूर्ण करा, युएसएच्या आणि युएसएसआरच्या. बरोबर. म्हणजे हा जो केवॉस आहे या जगामधला, तो सेक्युलरिझमचा असो, तो डॉमिनन्सचा असो, हा कधीच संपणार नाही. दोन देशामध्ये कधीच होणार नाहीये. आणि इकडे ब्रिटननी आपली डिमांड ठेवली आहे की या दोघांना केवॉस कधी संपू द्यायचा नाहीये. बरोबर. कारण की याची पण युएसएची इच्छा पूर्ण करायची आणि इकडे युएसआरची इच्छा पूर्ण करायची. हा केवॉस संपू द्यायचा नाही. मग जर असं जर चालू राहिलं तर ही धर्मनिरपेक्षता किंवा या जगाची जी स्टेबिलिटी आहे, पीस आणि सिक्युरिटी इम्प्लिमेंट होईल का? नाहीच होणार योग्य पद्धतीने. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल ना, हे सिनारिओ आहे की हे जे जग आहे ना, आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करून घेतं. तुम्हाला एक्सपिरियन्स आले असेल लाईफ मध्ये की कोणताही व्यक्ती आपल्यासोबत कधी जोडतो जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीपासून प्रॉफिट होणार आहे. बरोबर. किंवा त्या व्यक्तीला आपल्यापासून प्रॉफिट होणार आहे. असा कोणीच नाही या जगामध्ये की जो सेल्फलेसली सगळं करत असतो. फक्त आई वडील सोडले, भाऊ सोडले, आपली फॅमिली सोडली तर आई वडिलांचा कुठेतरी स्वार्थ असतो की म्हातारपणी हा पोरगा लागला जॉबवर तर आपली काळजी घेईल, आहे की नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे सगळं चालू आहे या जगामध्ये तुम्हाला दिसतंय शपथविधी वगैरे आहे ना, तर या शपथविधीमध्ये दोन प्रकारच्या शपथविधी असतात. एक आस्तिक आणि एक नास्तिक. आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक शपथविधी कसे घेतात? मैं इस भगवान को साक्षी मान की शपथ लेता हूं, जो बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. बरोबर. तुम्ही ते बघितलं असेल ना मूवी मध्ये. आणि जेव्हा एखादी व्यक्ती प्रेसिडेंट बनतो, एखादी व्यक्ती प्राईम मिनिस्टर बनतो, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होतात, तेव्हा ते शपथ काय विधी कशी घेतात? एखाद्या देवाला साक्षी ठेवून शपथविधी घेतात. आणि नास्तिक काय असतात की देवाला साक्षी न ठेवता आपल्या आई वडिलांना, म्हणजे मी माझ्या आईला काय ठेवतो समोर ठेवून शपथ घेतो की मी माझ्या बाबांना, असं तर आपण जगामध्ये इतक्या शपथ घेतल्या या देवाची त्या देवाची है ना, आई वडिलांची. तर नास्तिक म्हणजे काय की जेव्हा आपण देवाच्या नावाने शपथ न घेता एखाद्या रिलेटिव्हच्या नावाने, एखाद्या पत्नीच्या नावाने आपण शपथविधी घेतो तेव्हा त्याला नास्तिक म्हणतात. तर हे जे सगळ्या शपथविधी आहे, या शपथविधी कुठे मेन्शन केल्या आहे? शेड्यूल नंबर 3 मध्ये. वॉट इट. तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही काय सांगून राहिले, तुमचं लेक्चर तर कॉपरेटिव्ह सोसायटी झाली. बस आलोच तिकडे कॉपरेटिव्ह सोसायटीज कडे. आधी त्याची स्थापना पण काय झाली ते सुद्धा तुम्हाला सांगायचं. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शेड्यूल 4, राज्यसभेमध्ये जागांचा वाटप. जागांचा वाटप. हा राज्यसभेमध्ये जागांचा वाटप कशाच्या बेसिस होतो? ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. आणि ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन आपण काय करतो? मतदारसंघ डिफाईन करतो. मतदारसंघ याला इंग्लिशमध्ये टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून ओळखतात किंवा क्षेत्रीय मतदारसंघ म्हणून सुद्धा ओळखतात. बरोबर. याच्यानंतरच जे लेक्चर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिलिमिटेशन कमिशन शिकवणार आहे. बरोबर. ज्याला परिसीमन आयोग आपण म्हणतो. हे परिसीमन आयोग का बसतं, कशासाठी बसतं, हे सगळंच त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जे मतदारसंघांना आपल्याला रिनोव्हेट करायचं आहे, मतदारसंघांचं रिअलोकेशन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन, त्यासाठी ती काय होतं सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बरोबर. हा एक मुद्दा होता, मला तिथेही सांगावा लागला असता म्हणून मी याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 5 मध्ये सांगितलंय शेड्यूल एरिया. शेड्यूल एरिया. बरोबर. आता याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे, आता महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे. आता शेड्यूल एरिया म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अँथ्रोपोलॉजी कधी मध्ये विचार केला असता, कारण की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जेव्हा आपला एमपीसीचा पहिला अटेम्प्ट होता या रिटर्न
एक्झाम मध्ये नाही का, जेव्हा सरकारने MPSCचा पॅटर्न चेंज केला, त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये काय ठेवलं होतं, ऑप्शनल ठेवला होता, पण आता ऑप्शनल काढून टाकलाय है ना. तर या अँथ्रोपॉलॉजीमध्ये जर तुम्ही कधी मध्ये अभ्यास केला असेल शेड्यूल एरिया कसा डिफाईन होतो, तर याच्यामध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे झासा, बरोबर. एक्स हे एक व्यक्तिमत्व आहे. गोवाचे काहीतरी अधिकारी होते आणि यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि यांनी रिपोर्ट सादर केला की एखाद्या राज्यामध्ये शेड्यूल एरिया कसा डिफाईन करायचा. तर त्यांनी सांगितलं की पहिला क्रायटेरिया त्यांनी सांगितलं की कमी टेरिटरी मध्ये जास्त लोकसंख्या असायला पाहिजे. दुसरा क्रायटेरिया सांगितला की हे जे शेड्यूल एरियामधील लोक असतील हे इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या काय असायला पाहिजे, बॅकवर्ड असायला पाहिजे. तिसरा क्रायटेरिया सांगितला हे लोक काय असायला पाहिजे, शाय असायला पाहिजे. आणि चौथा सांगितला की यांचं डिस्टिंक्ट कल्चर असायला पाहिजे, म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळं कल्चर असायला पाहिजे. या बेसिसवर शेड्यूल एरिया डिफाईन होतो. म्हणून आपल्या भारतामध्ये असे किती स्टेट आहे, 10 स्टेट आहे. तिथे का तयार झालेला आहे, शेड्यूल एरिया तयार झालेला आहे. मग कोणते राज्य आहे तर बघितलं तर बघा, पहिलं महाराष्ट्र, दुसरं गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि MP. हे 10 राज्य आहे. या 10 राज्यांमध्ये शेड्यूल एरिया काही काही ठिकाणी काय झालेला आहे, तयार झालेला आहे. किती, 500 परिशिष्ट आहेत, 5च्या डबल किती, 10 राज्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टी इयर्स 5 झाले, हा शब्द संपला ना, टी इयर्स. आता ओ म्हणजे अदर शेड्यूल एरिया किंवा अदर ट्रायबल एरिया. याच्यामध्ये सुद्धा किती स्टेट असेल, 4. मग सर कसं लक्षात ठेवायचं, बघा 5च्या डबल 10, आता 6 + 4 म्हणजे काय होईल, 10. 10 नंबर आपल्याला आणायचा होता. हा 6 म्हणजे काय, शेड्यूल नंबर 6 आणि 4 स्टेट ऍड केले म्हणजे 10. आसाम, त्रिपुरा, मेघालया, मिझोराम, हे 4 स्टेट लक्षात. 4 राज्य, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम. तर या 4 राज्यांमध्ये ट्रायबल एरिया कसा तयार होतो, शेड्यूल एरिया कसा तयार होतो, कशा पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट होतं, ट्रायबल काउन्सिल तयार होतं. इथे पेसा ऍक्ट लागत नाही, याच्या पहिलेचा जो ऍक्ट आहे तिथे पेसा ऍक्ट लागत नाही, बरोबर. ते सगळं आपण पेसा ऍक्ट लागतो याच्या पहिलेच्या शेड्यूल मध्ये. नंतर एफ मध्ये दिलाय फेडरल स्ट्रक्चर. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर, अधिकारांचा वाटप. इथे तुम्हाला बघितलं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, इथे ना लिस्ट आहे आपल्याकडे. एक केंद्र सूची आहे, दुसरं राज्य सूची आहे आणि तिसरं समवर्ती सूची आहे. कोणती, राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये जर बघितलं असेल, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये 97 सब्जेक्ट होते, आता किती आहे, 60. राज्य सूचीमध्ये जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, पहिले 66 होते, आता राहिले 61. समवर्तीमध्ये जर बघायला गेलं तर पहिले 47 होते, आता आहे 52. म्हणजे इथून बघा, राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला काही विषय काय करण्यात आले, राज्य सूचीतून काढून कुठे टाकण्यात आले, समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. किती विषय आहे, 5. कोणते विषय असतील सांगा मला, माहिती आहे का तुम्हाला. पहिला आहे शिक्षण, याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न आलेले. शिक्षण. दुसरा आहे वने. तिसरा आहे प्रशासकीय न्याय, ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिस आपण म्हणतो. चौथा आहे रे वने, लिहिला वाटतं आपण. नंतर लिहू वजन व मापे. वजन व मापे. आणि 5वा आहे विद्यार्थी मित्रांनो संरक्षण
वन्यजीव संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज. म्हणजे केंद्र सूचीवर कायदा बनवण्याचा केंद्र सरकारचा, राज्य सूचीवर कायदा बनवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आणि समवर्तीवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाचा असेल? तो दोघांचा असेल, केंद्राचा किंवा राज्याचा. पण या तिन्ही लिस्ट मध्ये नसेल एखादी विषय, तर याच्यावर जर कायदा बनवायचा असेल तर हा कोणाकडे असतो? केंद्राकडे. त्यालाच आपण काय म्हणतो? शेषाधिकार. आणि ही संकल्पना आपण स्वीकारताना कुठून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? तर कॅनडा या देशाकडनं घेतलेली आहे. बरोबर. कारण अमेरिकेमध्ये जो शेषाधिकार आहे, जो एक्स्ट्रा पॉवर जे असतात ते कोणाकडे असतात? राज्यांकडे. बरोबर. पण आपण जर बघितलं कॅनडामध्ये कोणाकडे? केंद्राकडे. ठीक आहे. हे झालं फेडरल स्ट्रक्चर. आता माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, जो आपण टॉपिक आता शिकणार आहोत, कोणता? सहकारी संस्था. हा मला तुम्ही उद्या सांगा की सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये आहे, तर ते कोणत्या लिस्ट मध्ये आहे? केंद्र सूचीमध्ये आहे, राज्य सूचीमध्ये आहे की समवर्ती सूचीमध्ये आहे? गॉट इट? मला इथे यायचं होतं आणि हे मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही मला नक्की होमवर्क मध्ये सांगा. नंतर 7 झाले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 8, ओल्ड. ओ फॉर ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेज. ठीक आहे. ऑफिशियल लँग्वेज किती आहे रे? 22 लँग्वेज आहे. पहिली किती होत्या? 14. किती ऍड झाल्या? 8. कशा ऍड झाल्या माहितीये का तुम्हाला? 21, 71, 92. 21 अमेंडमेंट इयर तुम्ही बघा, 71 अमेंडमेंट तुम्ही बघा, म्हणजे इयर बघा. हे दोघांची ऍडिशन 92. 21 नी एक भाषा ऍड केली, ती म्हणजे सिंधी. 71 नी 3 भाषा ऍड केल्या. तुम्ही नमक खाता ना, मीठ. नमक का कर्ज तुम कभी भूलोगे नहीं, सॉरी दूध का कर्ज है, तर आपण नमक का कर्ज लक्षात ठेवू. नेपाली, मणिपुरी आणि कोकणी. नेपाली, मणिपुरी आणि कोकणी. त्यानंतर 92 DBMS, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर D फॉर डोंगरी, B फॉर बोडो, M फॉर मैथिली आणि S फॉर संथाल. ठीक आहे. बोडो आणि संथाल. आलं लक्षात? हे झालं तुमचं. बघा ना, 1, 3, 4 आणि 4 8. 8 आणि 14 22. आता एक नवीन भाषा आहे तुलू, याला ऍड करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अजून झालेली नाही. एल. एल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लँड रिफॉर्म ऍक्ट. लँड रिफॉर्म ऍक्ट. इथे सुद्धा आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीचा उल्लेख बघायला मिळेल आणि तो समजून घेऊ. लँड रिफॉर्म ऍक्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट अमेंडमेंट 1951 ला 9th शेड्यूल भारतीय संविधानामध्ये ऍड करण्यात आलं आणि याच्यामध्ये सांगण्यात आलं की जे गरीब लोक आहेत, जे पीझंट वर्ग आहे, जे लेबर क्लास आहे, यांना काय करणार, काय देण्यात यावं? ज्यांच्याकडे जे लँडलेस लेबरर आहे, पीझंट्स आहे, वर्कर्स आहे, त्यांच्याकडे जमिनी नाही, त्यांना जमीन द्यावा. श्रीमंतांकडून काढून गरिबांना ते वाटप करावं. लक्षात? 9th शेड्यूल. 9th शेड्यूल मध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पहिले 13 ऍक्ट्स होते, आता हे ऍक्ट्स वाढले आणि इथेच तुमच्या मूलभूत हक्कांचं काय होतं? व्हायोलेशन होत होतं. मग केशवानंद भारतीमध्ये आणि किहोतो हुलोन खटल्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा आता जर इथे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होत असेल तर त्याला इथून बाहेर काढता येईल. बरोबर. त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जाईल. नंतर अँटी डिफेक्शन लॉ. डिफेक्शन लॉ है ना, ओल्ड डी. डिफेक्शन लॉ. पक्षांतर बंदी कायदा शिकल मी नंतर कधीतरी, पण आता एवढंच लक्षात ठेवा, पक्षांतर बंदी कायदा. नंतर 11 पंचायत आणि म्युनिसिपालिटी. म्युनिसिपालिटी. पंचायत साठी 11th शेड्यूल आणि म्युनिसिपालिटीसाठी विद्यार्थी मित्रांनो 12th शेड्यूल.
जर तुम्ही बघितलं असेल तर अँटी डिफेक्शन लॉ हा 52व्या घटना दुरुस्ती 1985 ला ऍड करण्यात आला. पंचायत 11वा परिशिष्ट त्याला 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992 नी ऍड करण्यात आलं. आणि म्युनिसिपालिटी जर बघितलं तर 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992 ला ऍड करण्यात आलं. आता हे जेव्हा केलं तेव्हा ऍट द सेम टाइमला भारतीय संविधानामध्ये एक 9 पंचायतसाठी आणि 9A म्युनिसिपालिटीसाठी. आता याचा जो पुढचा भाग असणार आहे 9B, या भागामध्ये 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2011 ला काय करण्यात आलं, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍड करण्यात आली आणि याला आर्टिकल्स दिले आहे. आर्टिकल नंबर 243 ZH टू 243 ZT. काय आहे याच्यामध्ये, कशासाठी बनवण्यात आलं हे तुम्हाला समजणार आहे. म्हणजेच जर आपण कधी मध्ये अभ्यास करताना सहकारी संस्था समजल्या नाही तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 7वं परिशिष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मी थोडंसं अंडरस्टँडिंग तुम्हाला दिलं, काय केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल जो 8वं परिशिष्ट आहे, 9वं परिशिष्ट आहे काय, जमीनदारी सुधारणा कायदा, तो का आला ते सुद्धा समजून घ्यावं लागेल. त्यानंतर पंचायत आणि म्युनिसिपालिटी कशासाठी आपल्या भारत देशामध्ये इव्हॉल्व करण्यात आल्या हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला या ठिकाणी भारतीय सहकारी संस्था, भारतीय संविधानाचे परिशिष्ट, भारतीय संविधानाचा काही राज्यांसाठी दिलेल्या विशेष तरतुदी समजून आल्या असेल. का दिला शेड्यूल नंबर 5 आणि 6 मध्ये काय दिलंय, स्पेशल कॅटेगरी स्टेटस दिलं त्याच्यामध्ये, ते सगळं आता आपण आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर शेड्यूल एरिया जेव्हा आपण डिफाईन केला कोणत्या शेड्यूल मध्ये, 5th शेड्यूल मध्ये शेड्यूल एरिया, तर किती स्टेट आहे, किती आहे, 10 स्टेट. त्यानंतर ट्रायबल एरिया किंवा अदर शेड्यूल एरिया डिफाईन केला तर किती आहे आपल्याकडे, 6वं परिशिष्ट, किती स्टेट आहे तर 4 स्टेट. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला ज्या राज्यांसाठी विशेष तरतुदी भाग नंबर 21 मध्ये दिलेल्या आहेत यासाठी किती राज्यांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, तिथे स्टेट किती आहे, 12. म्हणजे शेड्यूल एरियासाठी किती स्टेट आहे आपल्याकडे, 10. ट्रायबल एरियासाठी किती स्टेट आहे, 4. ATM मनी, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम. आणि विशेष ज्या तरतुदी आहे राज्यांसाठी त्या किती आहेत, 12. आणि यासाठी कलमा किती आहे, 371. आणि याच्या पहिलीची जर तुम्ही बघितले असेल 370 काय होती रे, जम्मू काश्मीर साठी सुद्धा दिलेलं होतं, पण आता त्याला आपण अबॉलिश केलं असं म्हणतोय ना, त्या स्पेशल कॅटेगरी स्टेटसला. आता सहकारी संस्था आता सांगितलं कोणत्या भागामध्ये, 9B मध्ये. 97वी घटना दुरुस्ती कधी झाली, 2011. कलम 243 ZH टू ZT हे काय आहेत हळूहळू तुम्हाला समजेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 2021 मध्ये काय आला ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आता तुमच्या मनात आला प्रश्न आला असेल की सर या ज्या कलमा आहेत अशा का आहेत, ZH ZT. तर बघा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पंचायत राज याला भारतीय संविधानाच्या कलम नंबर 243 ते 243 O मध्ये समाविष्ट केलाय. भाग नंबर 9 आणि त्याच्यानंतर परिशिष्ट जर बघितलं तर किती, 11. त्याच्यानंतर म्युनिसिपालिटी बघितलं 243 P टू 243 ZG पर्यंत. मग सर हे ZG का आलं, तर बघा 243 पासून तर 243 Z पर्यंत कलम आहेत, अल्फाबेट्स आहेत. आता अल्फाबेट संपले पण आर्टिकल संपले नाहीत, म्हणून यांनी काय केलं 243 Z नंतर ZA वापरलं, 243 ZB वापरलं, असंच कुठपर्यंत ZG पर्यंत.
आणि याच्यानंतरचा जो भाग आहे तो कोणता दिसतो आपल्याला? कोऑपरेटिव्ह सोसायटीज, म्हणजे सहकारी सोसायटीज, सहकारी संस्था. किती असेल मग? झेड जी झाला तर मग 243 झेड एच टू 243 झेड जी, सॉरी झेड टी. आणि याला भाग कोणता असेल? 9B, म्युन्सिपालिटी 9A, शेड्यूल 12. याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन याची झाली तर यामुळे आपल्याला परिशिष्ट बनवायची गरज नाही पडली. ठीक आहे, आता आपण विद्यार्थी मित्रांनो हे सगळं समजून घेऊ. काय आता सर्वात महत्वाचा मुद्दा की कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपण का आणलं माहिती आहे का तुम्हाला? तर या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत या नो लॉस नो प्रॉफिट बेसवर कार्यरत असतात. नो लॉस नो प्रॉफिट म्हणजे यांचा पैसा कमवणं हेतू नाही. यांचं मेन उद्देश आहे की जेही शेतकरी आहे, जेही फार्मर्स आहेत, यांना अपलिफ्ट करायचं, यांना सावकारांच्या कर्जापासून काय करायचं? मुक्त करायचं, यांची डेव्हलपमेंट करायची. जर शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे आहे तर पहिली काय करायचं? जमीनदाराकडे जायचं. तुम्ही कधी मध्ये शिकला असेल लँड रेव्हेन्यू सिस्टीम्स, त्याच्यामध्ये जमीनदारी आहे, त्याच्यानंतर परमनंट सेटलमेंट आहे, त्याच्यानंतर महालवारी आहे, त्याच्यानंतर रयतवारी आहे, है की नाही? 1 year सेटलमेंट आहे, 5 year सेटलमेंट्स आहे, सनसेट लॉ पण त्याच्यामध्ये आहे, तुम्ही शिकला असाल आय थिंक हिस्ट्रीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, तर जेही आपल्या भारत देशाचे शेतकरी वर्ग होते म्हणजे ते ओनर ऑफ द लँड होते पहिले, पण या जमीनदारामुळे आता ते काय झाले? लँडलेस लेबर झाले. म्हणजे ओनर होते एका कालावधीमध्ये, ठीक आहे. मला हे म्हणायचं आहे की जे आपले फार्मर होते हे काही कालावधी अगोदर काय होते? ओनर्स होते. कशाचे? लँडचे. बट या मान्सूनमुळे आणि लँड रिफॉर्म पॉलिसीजमुळे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये स्वतःच्या जमिनीचे आता ते काय झाले? नोकर झाले. म्हणजे त्यांच्याकडे जमिनी राहिल्या नाही. हे कशामुळे झालं? हे जमीनदारी सिस्टीममुळे झालं. बरोबर? हे लोन व्यवस्थेमुळे झालं, हे ब्रिटिशांमुळे झालं. आता पुन्हा आपल्या समोर काय ध्येय आहे? हे जे नोकर आहेत यांना पुन्हा आपल्याला काय बनवायचं आहे? लँडचे ओनर बनवायचे. एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. या नोकर वर्गाला आता काय बनवायचं आहे? त्याच जमिनीचे मालक बनवायचे. म्हणून आपण कोणती अमेंडमेंट केली होती? पहिली अमेंडमेंट. आणि त्या पहिल्या अमेंडमेंट मध्ये आपण काय केलं होतं विद्यार्थी मित्रांनो? की जमीनदारी सुधारणा कायदा केला, लँड रिफॉर्म ऍक्ट. म्हणजे जेही आपल्या भारत देशामध्ये काय म्हणू आपण लँडलेस लेबर, पीजंट्स, बरोबर, फार्मर्स होते, त्यांना त्यांच्या जमिनी परत दिल्या आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडनं एवढंच आपण घेतलं की बाबा तुम्ही तुमचं काय करत राहा, काम करत राहा आणि देशाला ऍग्रिकल्चर जे कंट्री आहे आपण पहिलेपासून सांगत आलो त्याला डेव्हलप करायचा. बट जे झाल्यानंतर सुद्धा या जमीनदारांनी त्यांना काय केलं? आपल्या जाळ्यामध्ये फसवलं. जसं एखादी मुलगी तुम्हाला कधी मध्ये जाळ्यामध्ये फसवतं किंवा एखादी मुलगा तुम्हाला कधी मध्ये तुम्हाला जाळ्यामध्ये फसवेल, है की नाही? सांगता येत नाही. दोघेही सारखीच आहे, बरोबर? एका नाण्याच्या दोन बाजू, हेड अँड टेल. तसंच मुलगा आणि मुलगी सेम आहे. तर काही मुलं चांगले असतात तर काही मुली खराब असतात. मी असं म्हणणार नाही की पूर्ण सगळं खराब आहे, बरोबर? मी असंही म्हणणार नाही सर्वच चांगले पण आहे. तर तुम्ही विचार करा, तर काही जमीनदारांनी पुन्हा त्या ओनरला काय केलं? आपल्या जाळ्यामध्ये घेतलं आणि सत्यानाश केला. मग हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की भाई ऐसा नाही होना चाहिए. म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं? एक अमेंडमेंट केली, ती म्हणजे 97वी घटना दुरुस्ती. 9 - 7 ही झाले 2, हे 2, 0, या 2 ला 1 1 मध्ये डिवाइड करा. 2011. 97व्या घटना दुरुस्तीने 2011 ला काय केलं? अशी एक बॉडी बनवली ती नो लॉस नो प्रॉफिट वर काम करेल. नो लॉस नो प्रॉफिट म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना लोन देईल, त्यांना कर्ज देईल,
ज्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज गावामध्ये तयार होतात, शहरांमध्ये तयार होतात, त्यांना लोन देईल आणि त्याच्या माध्यमातून ते नो लॉस नो प्रॉफिटवर काम करेल आणि शेतकऱ्यांना कमी दराने पैसे उपलब्ध करून देईल. ठीक आहे, सॉरी हे काम. त्याच्यानंतर 97 घटना झाली. आपण बघू याच्यामध्ये काय काय करण्यात आलं. तर याच्यामध्ये असं झालं की भारतीय संविधानाचा जो कलम नंबर 19 आहे, या 19 मध्ये 1 आहे, त्याच्यामध्ये सबसी कोऑपरेटिव्ह सोसायटीज सहकारी संस्था स्थापन करण्याचा काय करण्यात आला, मूलभूत अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर डीपीएसपी 43B याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिकार देण्यात आला की राज्याची मार्गदर्शक तत्वे आहे की राज्याने प्रोत्साहन देणे, कोणाला प्रोत्साहन देणे, सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे हे सांगण्यात आलं. आणि सोबतच 243 ZT मध्ये प्रशासकीय आणि नियम रचना सुद्धा बनवण्यात आली आणि हे मेन्शन केलं 9B मध्ये. म्हणजे आता जर आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायचा आहे तर हा आपला मूलभूत हक्क आहे का, तर यस. जसं मी माझी एनजीओ इस्टॅब्लिश केली आहे. येस, एनजीओ इज अ वन टाइप ऑफ सहकारी संस्था. तुम्ही एखादी पॉलिटिकल पार्टीज तयार करता, येस, बॉडीज आहे, दॅट इज अ सहकारी संस्था. ठीक आहे, तुम्ही बचत गट गावामध्ये तयार करता, दॅट इज अ सहकारी संस्था. तुम्ही ऐकलं असेल कधी मध्ये नाव ऐकलं, पतसंस्था नाव ऐकलं असेल, कधी मध्ये महिला सहकारी संस्था नाव ऐकलं असेल, किंवा आदित्य सहकारी संस्था नाव ऐकलं असेल, किंवा बुलढाणा सहकारी बँक प्रायव्हेट लिमिटेड असं नाव ऐकलं असेल, है की नाही. तर त्या वन टाइप काय आहेत, सहकारी संस्था आहेत की जे नो लॉस नो प्रॉफिटवर काम करतात. 43B मध्ये ही तर लोक करणार ना, आणि 43B मध्ये म्हणजे डीपीएसपी म्हणजे कोण, राज्य करणार. फंडामेंटल राईट्स इज अवेलेबल टू द सिटीजन ऑफ इंडिया. बरोबर, म्हणजे लोकांसाठी दिले आहे, तर लोक त्या ठिकाणी स्वतःचे अधिकार वापरतील. आणि हे जे डीपीएसपी आहे हे कोणासाठी आहे, स्टेटसाठी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटसाठी आहे. ते त्यांना फॉलो करून काय बनवतील, भारतामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन करतील, म्हणजेच या सहकारी संस्थांना प्रमोट करतील. आणि त्याचे जे नियम आहे, त्याचे जे अधिकार, त्याचे जे प्रशासन आहे हे कशा पद्धतीने चालेल हे मेन्शन केलं आहे 9B आर्टिकल नंबर 243 ZH to 243 ZT. उद्दिष्टे: स्वैच्छिक स्थापना, लोकशाही नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन. बरोबर, हे सुद्धा डेव्हलप होणं गरजेचं. आता हे समजून घेऊ. बरोबर, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राजेंद्र एन शाह 2021 ला अत्यंत महत्वाचा निर्णय आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलंय की संदर्भ 50% राज्याच्या विधानसभांनी मंजूर न दिलेल्या घटनात्मक आव्हान. म्हणजे काय की हे जे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे तर भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेलं नाही. बरोबर, प्रत्येक राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालं नाही. आणि जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा केंद्र राज्य यांच्या संबंधांमध्ये चेंज करायचं असतं तेव्हा आपल्याला पार्लिमेंटची स्पेशल मेजॉरिटी पाहिजे आणि राज्यांची हाफ ऑफ द स्टेटची काय पाहिजे, मंजुरी पाहिजे, सिंपल मेजॉरिटी. आता विचार करा, ज्या राज्यांनी मंजुरी नाही दिली आहे तरी सुद्धा 28 राज्य आहेत, 28 पैकी 14 राज्यांनी हो म्हटलं, तर मग बाकीच्या राज्यांमध्ये लागू होईल. बाकीच्या राज्यांचं विचारलं नाही. तर राजेंद्र एन शहाने कंप्लेंट केली सुप्रीम कोर्टला की बाबा ज्या राज्यांनी लागू नाही केलेलं आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्या राज्यांचं का. बरोबर, तर याच्यामध्ये विभाज्यतेचा सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, जो भाग वैध आहे तो ठेवा, बाकीचा रद्द करा. तुम्हाला सांगतो ही जी कन्सेप्ट आहे तुम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये वापरता येईल. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, तिथेच आपण डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स सुद्धा वापरू शकतो. आय होप तुम्हाला सरांनी सांगितलं असेल डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. दुसरी काय असतं, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. आता सेव्हरेबिलिटी का एक एक्झाम्पल घेऊ. आपल्या देशामध्ये लॉ बनवण्याचं काम कुणाकडे आहे, लॉ मेकिंग पार्लिमेंट म्हणजेच कायदे मंडळ. समजा आपण म्हणू पार्लिमेंटने काय बनवला, एक लॉ बनवला, त्याचं नाव आहे ABC XYZ. ABC XYZ ते काय लॉचं नाव आहे. आणि हा जो लॉ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा लॉ
आपल्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करतोय किंवा आपल्या भारतीय संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचं काय करतोय, उल्लंघन करतोय. तर या आर्टिकल नंबर 13 अंतर्गत सुप्रीम कोर्टकडे सुओ मोटोचा अधिकार आहे. सुओ मोटो म्हणजे काय, स्वतःहून या ऍक्टच्या विरोधात काय देता येतं, जजमेंट देता येतं. त्याला आपण काय म्हणतो, ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन. म्हणजे काय, जेव्हा कायदे मंडळाने कायदा बनवलेला आहे आणि तो कायदा काय करतोय, आपल्या फंडामेंटल राईटचं किंवा बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन करतोय, अशा वेळेस ज्युडिशियरी स्वतःहून निर्णय देऊ शकते. त्या कायद्याला एक तर पूर्णपणे बंद करू शकते किंवा त्या कायद्यातील काही तरतुदी मूलभूत हक्कांचं किंवा बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन करत असेल तर त्या कायद्यातील काही तरतुदींना रद्द करू शकते. बरोबर. जेव्हा आता मी काही शब्द वापरला तर बघा, समजा या कायद्यामधल्या XYZ तरतुदीमुळे, XYZ प्रिन्सिपल्समुळे, XYZ नियमांमुळे मूलभूत हक्क किंवा बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन होतं, तर यावेळेस ज्युडिशरी काय म्हणतं की बघा, आम्ही वापरतोय डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. म्हणजे काय की या XYZ तरतुदी आहे यांना काय करा, डिलीट करा. यांना आम्ही डिलीट करतो, तुम्हाला वाटतंय तुम्ही डिलीट करा आणि हा कायदा काय करा, इम्प्लिमेंट करा. म्हणजे आता कायद्यातल्या फक्त ABC तरतुदी इम्प्लिमेंट होईल. पूर्ण होतील का, नाही. आणि जेव्हा डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स काय म्हणतो की हा पूर्ण कायदा चुकीचा आहे, तर या कायद्याला नल अँड व्हॉइड करा, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. ठीक आहे. इथे सुद्धा हेच म्हणलाय विभाजितचा सिद्धांत. काय लिहिलाय, जो भाग वैध आहे तो ठेवणे, बाकीचा भाग रद्द करणे. लक्षात, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, जो चुकीचा आहे त्याला काढून टाका, जो योग्य आहे त्याला ठेवा. बहुराज्य सहकारी संस्था, मल्टी स्टेट, आणि दुसरं आहे एक राज्य सहकारी संस्था. निर्णय, तरतुदी लागू राहतील. तरतुदी काय लागू राहतील. इकडे संसदेचा अधिकार क्षेत्र आणि तरतुदी रद्द, राज्याच्या मंजुरीचा अभाव. बघा, हे खूप महत्वाचं आहे. बहुराज्यीय सहकारी संस्था, पंजाब महाराष्ट्र उदाहरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र स्टेटच्या ज्या मल्टी स्टेट सहकारी संस्था आहेत, तर या काळातील लागू चालू राहतील. कारण हा कोणाकडे येतो, केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो आणि म्हणून हा चालू राहतील. आणि एक राज्य सहकारी संस्था तरतुदी रद्द करण्यात आलेली आहे आणि राज्याच्या मंजुरीचा अभाव आहे, म्हणजे राज्यांनी त्याला मान्यता दिलेली नाही. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी. यानंतर पुढे आलो तर महत्वाची कलमे. तुम्ही याचं जे स्थापनेचं जे बोर्ड वगैरे आहे हे तुम्ही बघू शकता, सगळं तुम्हाला इथे दिलंय. तर एक कलम आहे 243 ZH. याच्यामध्ये त्याची काय करते, व्याख्या स्पष्ट करते की कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय. इथे दिली आहे, पहिली दिली आहे सहकारी संस्था. ही कोऑपरेटिव्ह सोसायटीज 4-5 लोक एकत्र येणं, एखादी संस्था स्थापन करणं, हा मूलभूत हक्क पण आहे लोकांसाठी आणि स्टेटसाठी. याला प्रोत्साहन देणं, प्रमोट करणं त्याचा अधिकार आहे. नंतर बहुराज्य संस्था हे स्थापन करू शकतो आपण, आहे की नाही. आणि ते सिंगल स्टेट स्थापन करता येत नाही. त्यानंतर याचं मंडळ असतं. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीमध्ये आम्ही 9 मेंबर्स आहेत. मी चेअरमॅन आहे, माझा एक मित्र आहे तो डेप्युटी चेअरमॅन आहे, माझा भाऊ सेक्रेटरी आहे ना, त्यानंतर एक ऑडिटर असतो. असे 9 लोकांचा आमचा काय बोर्ड आहे, या ठिकाणी डिफाईन होईल. आणि निबंधक, याला रजिस्ट्रार पण तुम्हाला ठेवावं लागतं की तुमचं जे दैनंदिन कामकाज आहे कसं चालतं, कशा पद्धतीने, हे सुद्धा तुम्हाला ठेवावं लागतं. या व्याख्या संपूर्ण भाग 9B च्या अंमलबजावणीसाठी पायाभूत ठरतात की सहकारी संस्था, मल्टीस्टेट सोसायटी, मंडळ आणि रजिस्ट्रार. ठीक आहे. या 4 संकल्पनांचे डेफिनेशन कुठे आहे, 243 ZH. नंतर आहे संचालक मंडळ रचना, आर्टिकल नंबर ZG. आता या मंडळामध्ये कशा पद्धतीने किती लोक असायला पाहिजे हे सांगितलंय. जसं मी माझ्या बॉडीमध्ये 9 लोक तुम्हाला सांगितले, तर कोऑपरेटिव्ह सोसायटी जर स्थापन करायची असेल तर याच्या बॉडीमध्ये किती मेंबर असतील, 21 मेंबर असतील. 21 मेंबर असतील. ठीक आहे. कार्यकाळ किती वर्षाचा आहे यांचा, 5 इयर्सचा. म्हणजे जसं पंचायत राज आहे, महानगरपालिका आहे, त्यांचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचा आहे. तर यांचा ही जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे हे तर ऑलमोस्ट अनलिमिटेड, एकदा सुरू केली तर ती चालू राहणार. पण याचे जे सदस्य आहेत यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असणार आहे, 5 वर्षाचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक जागा SC ST साठी राखीव ठेवावी लागेल. म्हणजे हे जे आहे तुम्ही जर बघितलं, त्या 21 पैकी एक जागा SC ST साठी राखीव ठेवावी लागेल. त्यानंतर 2 जागा महिलांसाठी ठेवणं कंपल्सरी आहे.
म्हणजे 21 पैकी 2 लोक महिला असायला पाहिजे. मग ही एससी मधून असेल, एसटी मधून असेल तरी चालेल, काही हरकत नाही. आणि एक बाकीच्या याच्यातून असली तरी चालेल. आणि याच्यामध्ये असं आहे की काही लोक असे म्हणजे त्यांना त्या सेक्टरचं नॉलेज असणं गरजेचं आहे, आपण सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 243 ZL याच्या निवडणुका होतील. थेट निवडणुका, डायरेक्ट इलेक्शन, सदस्यांद्वारे संचालक मंडळाची आणि पदाधिकाऱ्यांची थेट निवड होईल. आता हे जे सदस्य आहेत यांचं काय होतं, दर 5 वर्षानंतर निवडणूक होतं. म्हणजे त्यांना जर मागे पहिल्या जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा निवडणूक होत नाही, बरोबर. 21 लोक सदस्य बनवले तर मग ते तुम्ही तुमच्या हिशोबाने काय म्हणतो आपलं कोणतं धर्माधिकारी नाही, धर्माधिकारी ते कोणतं आहे, ते कसं ना एक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. जसं मी केलं. 21 लोक आहे तर पहिले नावं दिले की हा चेअरमन असेल, हा डेप्युटी चेअरमन असेल, हा रजिस्ट्रार असेल, हे मेंबर्स असतील, ठीक आहे, सगळं दिलं. आणि मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट टर्म मध्ये जा तेव्हा तुम्हाला याचं रि इलेक्शन करावं लागतं की बाबा कोण प्रेसिडेंट असणार आहे, कोण डेप्युटी चेअरमन असणार आहे, ठीक आहे नाही, कोण रजिस्ट्रार असणार आहे, कोण त्याच्यानंतर सेक्रेटरी असणार आहे, सर्वांचं रि इलेक्शन करावं लागतं. ते 21 मध्येच करू शकतात किंवा तुम्ही ते सदस्य जे आहेत 21 याला सुद्धा तुम्ही चेंज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर वेळेवर निवडणुका घेणे, टाइमली इलेक्शन घेणे, कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणुका प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जसं यांना दर 5 वर्षानंतर काय होतात, निवडणुका होतात, है ना. 5 वर्ष हे राहू शकतात, 5 वर्षांच्या पुन्हा निवडणूक घेऊ शकतात, त्याच पदी पुन्हा नियुक्त होऊ शकतात, ठीक आहे. पण त्यांना 5 वर्षामध्ये घेणं कंपल्सरी आहे. पारदर्शक पर्यवेक्षण, सुपरविजन, निष्पक्ष आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र प्राधिकरणाद्वारे नियंत्रण ठेवावे लागतं. म्हणजे ऑडिटर वगैरे असतात ना, जसं सीए आहे, जसं माझा एक सीए आहे, तो माझ्या एनजीओचं पूर्ण काय करतो, ऑडिटिंग करतो. तर हे इंडिपेंडेंटली असतं, कारण याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असणं अत्यंत गरजेचे असतं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 243 ZM, बरोबर. मग अनिवार्य लेखापरीक्षण कंपल्सरी करावंच लागतं. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान एकदा खात्यांचे ऑडिट करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं फंडिंग घ्यायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या काय असायला पाहिजे, तुमचं ऑडिटिंग व्हायला पाहिजे. तुमचे जर प्रिव्हियसली 3 इयर्सचं ऑडिट कम्प्लीट असेल तरच तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टसाठी इलिजिबल होतात. त्यानंतर तुमचे ETCG सर्टिफिकेट असतं, त्यानंतर एक ई नावाचं सर्टिफिकेट असतं, त्यानंतर तुमचं दर्पणला म्हणजे एनजीओ आपली ना नीती आयोग दर्पण एक वेबसाईट आहे, त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. तेव्हा जाऊन तुम्हाला पैसे मिळतात. जर तुम्ही FCRA मध्ये रजिस्ट्रेशन झालं तुम्हाला फॉरेन फंडिंग सुद्धा मिळतं. तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी करणं काय अपेक्षित आहे किंवा तुम्ही तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे. लेखापरीक्षण मध्ये किती पैसा आला, तो पैसा कुठे इन्व्हेस्ट केला, कोणाला दिला, कशा पद्धतीने लोन दिलं, किती प्रॉफिट आलं, किती नुकसान झालं, तर हे तुम्हाला या ठिकाणी बघावं लागतं. ऑडिटरची नियुक्ती, राज्य सरकारने मान्यता दिलेल्या पॅनल मधून योग्य आणि अनुभवी ऑडिटरची नियुक्ती या ठिकाणी केली जाते. अहवाल सादरीकरण शिखर संस्थेच्या म्हणजे अपेक्स सोसायटी ऑडिट अहवाल राज्य विधिमंडळात सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे हा तर आता एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी असल्यामुळे यांचा अहवाल कुठे होतो, सादर होतो आपल्या राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभेमध्ये. आता कायदे करण्याचा अधिकार, आर्टिकल नंबर 243 ZT. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य विधिमंडळाचे अधिकार स्टेट पॉवर्स कोणते आहेत आणि लोकशाही ज्याला डेमोक्रेटिक प्रिन्सिपल म्हणतो ते कशा आहेत ते आता इथे आपण समजून घेऊ. राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे, परंतु ते कायदे स्वैच्छिक स्थापना, लोकशाही नियंत्रण आणि कारभाराच्या तत्वाशी सुसंगत असायला पाहिजे. बघा ही लाईन जर तुम्हाला मेन्स मध्ये आपला प्रश्न विचारला, ही लाईन लिहायची आहे की राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे. येस, स्टेट गव्हर्नमेंटला लॉ बनवण्याचा अधिकार आहे, परंतु ते कायदे स्वैच्छिक स्थापना म्हणजे ऑटोनॉमी, लोकशाही नियंत्रण म्हणजे डेमोक्रेटिक कंट्रोल, स्वायत्त कारभाराचा महत्वाशी सुसंगत असले पाहिजे. निष्कर्ष भाग बी हा सहकारी क्षेत्राला व्यावसायिक आणि पारदर्शक बनवण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा घटनात्मक टप्पा आहे. ही लाईन सुद्धा तुम्हाला वे फॉरवर्ड मध्ये लिहायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 21A भाग 21A काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. काही राज्यांसाठी काय विशेष तरतुदी. मग का देतो आपण राज्यांना विशेष तरतुदी? जर एखादी राज्य आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या
मागासलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी कधी मध्ये डिमांड केली होती की आम्हाला विशेष कॅटेगरी स्टेटस द्या. काही राज्यांमध्ये सरकार वरती केंद्रामध्ये याचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार. त्यानंतर त्या राज्यामध्ये आदिवासी लोक जास्त आहेत, त्या राज्याचा आर्थिक विकास व्हायचा आहे, बरोबर, त्या राज्यामध्ये नवीन काहीतरी डेव्हलपमेंट करायचे आहे. अशासाठी आपण काय देतो, स्पेशल कॅटेगरी स्टेटस देतो. दिसलं असेल, आदिवासी संस्कृती आणि आर्थिक हितांचे संरक्षण करणे. येस. दुसरं आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणे आणि मागासलेल्या भागातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे. यासाठी आपण काय देतो विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल कॅटेगरी स्टेटस देतो. तर हे स्पेशल कॅटेगरी स्टेटस दोन प्रकारचे असतात, एक टेम्पररी आणि एक परमनंट. बरोबर. टेम्पररी काय असतं की जसं जम्मू अँड काश्मीर टेम्पररी स्टेटस दिलं तो स्पेशल कॅटेगरी. ट्रान्झिशन म्हणजे आता दिलं नंतर काढून घेतलं असं. या तात्पुरती आणि संक्रमणी टेम्पररी आणि ट्रान्झिशनल तरतुदी आहेत, पण संविधानात त्यांना कोणतीही निश्चित एक्सपायरी डेट नाही. म्हणजे परमनंट जर आपण आखून दिलं तर परमनंट असेल का, तर यांनी सांगितलंय नाही, जेव्हा आमची इच्छा झाली तेव्हा आम्ही याला रद्द करू शकतो. समजलं? व्हेरी गुड. किती राहिलं तर आपलं? चलो. नंतर केंद्रशासित प्रदेशांसाठी सुद्धा काय आर्टिकल्स डिफाईन झालेले आहेत. 339 आहे, 339 डबल आहे. जसं तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे शिकला असाल आपला संविधानाचा 8वा भाग, ठीक आहे, तो दिलाय केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यामध्ये दिलाय कलम नंबर 240 ते 241 ए पर्यंत, की 241 पकडू ना आपण. या 4 कलमांमध्ये म्हणजे 240 या 2 कलम 40 आणि 41, 239, एकच मिनिट थांबा, 238 सॉरी 239, हा 239 ते 241 या कलमांमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, युनियन टेरिटरीज दिलेल्या आहेत. मग युनियन टेरिटरीज मध्ये नेमकं काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया की 239 ए पुदुच्चेरी, बरोबर, 239 300 का लिहितोय, 239 ते 241 या कलमांमध्ये आपण युनियन टेरिटरी, आता राज्यांना तर विशेष तरतुदी दिल्यात, मग युनियन टेरिटरीला पण काही द्यावं लागेल ना, तर यासाठी 241 ए मध्ये पुदुच्चेरीला सांगितलंय स्थानिक विधिमंडळ स्थापना करणार. येस, दिल्ली आपल्या पुदुच्चेरीला आहे ना विद्यार्थी मित्रांनो की विधानसभा आहे, बरोबर, विधान परिषद नाहीये. किती राज्य आहे, सॉरी किती केंद्रशासित प्रदेशात तिथे विधानसभा आहे? 3 ना. एक आहे दिल्ली, दुसरं पुदुच्चेरी, तिसरं जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीर पहिले सेट होतं, आता आपण त्याला काय केलं, युटी मध्ये कन्वर्ट केलं, है की नाही. म्हणजे स्थानिक विधिमंडळ स्थापन करा, तिथे विधानसभा गठीत करा. नंतर याच्या पुढचे जर बघितलं असेल ती 239 डबल ए मध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, एनसीटी नॅशनल कॅपिटल टेरिटरी, राज्य आणि समवर्ती सूचीतील कायदे करण्याचा अधिकार, अफवा संसदेच्या अधिकारात, पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन या जे कोणाला येतात संसदेच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. आता जर तुम्हाला विचारलं की दमन अँड दीव मध्ये दमन अँड दीव आणि नगर अँड हवेली या ठिकाणी जर आपल्याला काय ऍड करायचं असेल, विधिमंडळ ऍड करायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण कोणत्या कलमात टाकू, 239 ए बी मध्ये. म्हणजे आता युटी मध्ये जर एखादी विधान परिषद इम्प्लिमेंट करायची असेल तर या 239 अंतर्गत केली जाईल, बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर इथे जम्मू काश्मीर साठी काय नाही आहे, अरे जम्मू काश्मीर साठी ऑलरेडी 370 आहे ना, तो पहिले स्टेट होता, आता युटी मध्ये कन्वर्ट झाला. या 370 मध्येच काय झालं, आता विधानसभा गठीत झालेली आहे, असं लक्षात हे झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक कलम आहे 371. या कलमांवर दरवर्षी प्रिलिम्सला, दरवर्षी म्हणजे मी एक्झाम कन्फर्म सांगत नाहीये,
पण दरवर्षी या टॉपिकवर प्रश्न येतो प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये पण. कसा, समजा लास्ट इयरला जर विचारला असेल कंबाईन मध्ये, या वर्षी एमपीएससी मध्ये विचारेल, किंवा आता ग्रुप सी मध्ये विचारेल, बरोबर, किंवा युपीएससी मध्ये विचारेल, किंवा सीएपीएफ मध्ये विचारेल, किंवा एसएससी मध्ये विचारेल, पण 100% विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तर 371 मध्ये कोणते राज्य दिलेले आहेत, तर कोणता आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यपालांची विशेष जबाबदारी, बरोबर, इथे राज्यपालाला विशेष अधिकार दिलेले आहेत. महाराष्ट्र, स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करा, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र, जेणेकरून महाराष्ट्राचा काय होईल, विकास होईल. गुजरात, स्वतंत्र विकास मंडळ, सौराष्ट्र, कच्छ आणि उर्वरित गुजरात असं स्थापन करून त्या राज्यांचा काय करा, विकास करा. कारण विदर्भ हा मागासलेला आहे, मराठवाडा हा मागासलेला आहे, आणि बाकीचा जो महाराष्ट्र तो डेव्हलप झालेला असं आपण. मुख्य उद्दिष्ट निधीचे समान वाटप करणे आणि रोजगार, तांत्रिक शिक्षणासाठी पर्याय सुविधा उपलब्ध करून देणे. तुम्ही जर बघितलं असेल, नागपूर करार साईन झाला होता है ना, आय थिंक 1937, आय एम नॉट रॉंग. त्या करारांतर्गत विद्यार्थी मित्रांनो असं झालं होतं की नागपूर वेगळी टेरिटरी होती, खालचा जो मराठवाड्याचा रिजन होता तो हैदराबाद मध्ये होता, यांना एकत्र आणायचं होतं. मग हे तिघही एकत्र आलं, महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, यांनी एक अग्रीमेंट साईन केलं, आणि त्या अग्रीमेंट नुसार मग म्हटलं की बाबा जे निधी होईल आपल्याला महाराष्ट्राला त्याचं इक्वल रिडिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, विदर्भ, मराठवाडा आणि आपल्या बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी गुजरात आणि गुजरात आणि महाराष्ट्राला काय देण्यात आलं, विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. नंतर विद्यार्थी मित्र कलम नंबर 371 म्हणजे नागालँडसाठी. नागालँडमध्ये हा यासाठी देण्यात आलाय की तिथे जे कल्चर आहे, रूढी आणि परंपरा आहे, प्रथा आहे तिथल्या, त्या डिस्टिंग आहे. त्यांचं जे कल्चर आहे हे खूपच वेगळं आहे ऍज कम्पेअर टू अदर स्टेट, बरोबर. म्हणजे भारतामधले जे वेगळे राज्य आहेत त्यांचं कल्चर वेगळं आहे, आणि त्याचं नागालँडचं डिस्टिंग कल्चर वेगळं आहे. म्हणजे असं आहे की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पॅन्ट आणि कपडे घालतात, तर ते काहीच घालत नाही असं लक्षात ठेवा. त्यांचं पूर्ण कल्चरच काय टोटली डिफरंट आहे. संसदेचे कायदे थेट लागू नसलेले विषय, त्या ठिकाणी संसदेचा कायदा लागू होत नाही, लक्षात द्या, तिथे त्यांचेच कायदे लागतात. नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा, नागांच्या, आता नागा म्हणजे हे नाहीये, नागदेव नाहीये, ते नागांत म्हणजे ट्राईब आहे, त्यांची सामाजिक आणि त्यांची धार्मिक प्रथा. नंतर आहे नागा रूढी आणि प्रथा आधारित कायदे, म्हणजे कल्चरसाठी त्यांचं जे कल्चर आहे त्या कल्चरवर संसद कायदा बनवू शकत नाही. ते तिथल्या गव्हर्नमेंटलाच अधिकार आहे दिलेला आहे की बाबा तुम्ही यांच्या डेव्हलपमेंटसाठी, यांच्या धार्मिक, सामाजिक प्रथा आधारित जो तुम्हाला काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवायचे ते तुम्हीच बनवा, केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही. नागा प्रथेनुसार दिवाणी आणि फौजदारी न्याय प्रशासन, म्हणजे बघा इथे विद्यार्थी मित्रांनो ज्युडिशरी इतक्या चांगल्या पद्धतीने वर्क होत नाही, कारण तिथे नागा प्रथेनुसारच तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस दिला जातो. भारतामध्ये एकमेव राज्य असं म्हणू शकतो आपण की तिथे त्यांच्या प्रथेनुसार काय चालणार आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालणार आहे, सिव्हिल जस्टिस सिस्टम चालणार आहे. जसं आपल्या भारतामध्ये चालतं सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट, तसं नाही, इकडे नागा प्रथेनुसार. नंतर जमीन आणि संसाधनांची मालकी हस्तांतरण, इथे प्रॉपर्टी कशी ट्रान्सफर करावी, कोणाची मालकी असायला पाहिजे, हे सगळं स्टेटच्या अधिकारांतर्गत येतं. नागालँड विधानसभेने विशेष ठराव केल्याशिवाय संसदेचे कायदे त्या विषयावर लागू होत नाही, म्हणजे संसद डायरेक्टली आपले कायदे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकत नाही. मी तुम्हाला युटी बद्दल सुद्धा सांगतो जेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा आता तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, युटी आर्टिकल नंबर 240, बरोबर, तुम्हाला सांगितलं मी आर्टिकल नंबर 239 टू 241 या कलमांमध्ये युटी साठी काही विशेष तरतुदी आहे. तर आर्टिकल नंबर 240 अंतर्गत असं सांगण्यात आलंय, प्रेसिडेंट काय, प्रेसिडेंट अंदमान निकोबार, दमन अँड दीव, नगर हवेली, आता एकच युटी झाली आहे. त्यानंतर लक्षद्वीप, या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीस, प्रोग्रेस
आणि गुड गव्हर्नन्स ही इम्प्लिमेंट करायचं असेल तर इथे संसदेचे कायदे इम्प्लिमेंट होत नाही, कायदा लागत नाही, कायदा लागत नाही. इथे कायदा कोणाचा लागेल? इथे लागेल राष्ट्रपतीचा. ठीक आहे, म्हणजे हे युटी साठी एक्सेप्शन आहे. त्यानंतर शेड्यूल नंबर 5 आणि शेड्यूल नंबर 6. शेड्यूल नंबर 5 मध्ये आणि शेड्यूल नंबर 6 मध्ये, जो शेड्यूल नंबर 5 मध्ये दिलाय शेड्यूल एरिया, या ठिकाणी राज्यपालांचाच अधिकार लागेल, तिथे संसदेचा कायदा लागू होत नाही. आणि शेड्यूल नंबर 6 मध्ये जो ट्रायबल काउन्सिल आहे त्या ठिकाणी सुद्धा राज्यपालांचाच अधिकार लागेल, केंद्र सरकारचा कायदा त्या ठिकाणी लागणार नाही. तर तुम्हाला विचारलं की संसदेचे लिमिटेशन्स काय, तर हे 3 लिमिटेशन. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा संसदेचं लिमिटेशनच आहे की जोपर्यंत नागालँडमध्ये त्यांच्या विधानसभेच्या परवानगीशिवाय तिथे कायदा लागू होत नाही कोणाचा? संसदेचा. नंतर आहे कलम नंबर 371A. नागालँडच्या 371 मध्ये त्याचा दुसरा पार्ट प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था. जोपर्यंत नागालँडमध्ये अंतर्गत अशांतता आहे तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राज्यपालाची विशेष आणि अंतिम जबाबदारी राहील. म्हणजे तिथे जर इंटरनल डिस्टर्बन्स आहेत कुठे आपल्या नागालँडमध्ये, तर राज्यपालच त्या ठिकाणी फायनल ऑथॉरिटी असेल आणि तो त्याच्या हिशोबाने तिथलं मॅनेजमेंट करत असेल. तुआनसंग डिस्ट्रिक्ट, याच्यावर एक प्रश्न आला होता. तुम्ही जर कधी मध्ये ऐकलं असेल, नागालँडचा हा जो प्रदेश आहे, आय थिंक हा प्रश्न 2020च्या याच्यामध्ये आहे की हा जो आहे ना, हा डेव्हलप भाग आहे, असं काहीतरी प्रश्न आला होता. ग्रामीण भाग आहे की डेव्हलप भाग आहे, हे तुम्ही चेक करा. 35 सदस्यांची स्वतंत्र प्रादेशिक परिषद स्थापन करणं या रिजनसाठी. केंद्र सरकारच्या विशिष्ट निधी केवळ याच जिल्ह्याची वापर अनिवार्य. म्हणजे हा एकदम मागासलेला प्रदेश आहे किंवा प्रदेश म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणचा, आणि तर केंद्र सरकार जर पैसा देत आहे कोणाला? नागालँडला, तर याच डिस्ट्रिक्ट साठी ते वापरावं लागेल. राज्यातील निर्मितीपासून तर 10 वर्षासाठी विशेष प्रशासकीय तरतूद इथे देण्यात आलेली होती. म्हणजे आपण म्हटलं 371 मध्ये पहिला जो आहे तो कोणता आहे? बॉम्बे आणि गुजरात. 371A मध्ये नागालँड, 370B आणि 370C मध्ये रिस्पेक्टिव्ह आसाम आणि मणिपूर. 371B राष्ट्रपतींना विशेष अधिकार, विधानसभा समिती, बरोबर, आदिवासी भागातून निवडून आलेल्या सदस्यांची विशेष समिती. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की आसाम मध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट कल्चर असल्यामुळे तिथं आता तुम्ही बघितलं असेल भयंकर फ्लड आलेला आहे आणि याच्यामध्ये असंख्य लोक मारला गेलेले आहेत. यासाठी माझी एनजीओ मोठ्या प्रमाणात काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडनं काही हेल्प झाली तुम्ही त्या एनजीओला तुम्ही डोनेट करू शकता आणि त्याच्या माध्यमातून एक छोटीशी मदत या मानवतेसाठी तुम्ही ते करू शकता. ते 1 रुपया करा, 2 रुपये करा, इट डझंट मॅटर. ठीक आहे, माझा नंबर तुम्हाला माहितच आहे. विधानसभा ट्रायबल निवडणूक असलेल्या सदस्यांची तिथे विशेष समिती. त्यानंतर हा आसामचं सांगायचं आहे, पण नंतर कधीतरी तुम्हाला सांगेल खूप सारे इश्यूज आहे. एनआरसीचा इश्यू आहे, सीसीएचा इश्यू आहे, सीएचा इश्यू आहे, खूप सारे इश्यूज आहे. नंतर 371C मणिपूर, डोंगराळ भाग समिती, हिल एरियाज कमिटी. या समितीच्या कामकाजासाठी राज्यपालांची विशेष जबाबदारी. राज्यपालांनी राष्ट्रपतींना वार्षिक अहवाल देणे अनिवार्य. हा सुद्धा एक पॉइंट या ठिकाणी तुम्ही स्टार करून लक्षात घ्या की मणिपूर संबंधी दरवर्षीचा अहवाल आहे राज्यपाल कोणालाच म्हणजे देतो? राष्ट्रपतींना देतो. बरोबर, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आहे 371D आणि 371E समान संधी, कोणाला? इक्विटेबल अपॉर्च्युनिटी. आता तुम्ही जर बघितलं तर 200 म्हणतो 371D आणि E हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 2014ला दोन्ही राज्य वेगळे झाले है ना, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तुम्ही लक्षात ठेवू शकतात डी आणि ई. पहिला 71 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात, 71A मध्ये सांगा मला नागालँड, 71B मध्ये आसाम, सी मध्ये मणिपूर, डी मध्ये आंध्र प्रदेश आणि ई मध्ये तेलंगणा. कलम नंबर 371D 2014 मध्ये तेलंगणालाही लागू झाली. स्थानिक केडर, लोकल केडर तयार करण्याचा अधिकाऱ्यांना आहे. विवादांसाठी स्वतंत्र प्रशासकीय न्यायाधिकरण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल चे उच्च न्यायालयाच्या म्हणजे कक्षेबाहेर असेल. हे तुम्हाला दिसतं भारतीय संविधानाच्या पार्ट नंबर
4A मध्ये आर्टिकल नंबर 323A आणि आर्टिकल नंबर 323B यामध्ये, बरोबर. तर हे तुम्हाला नंतर शिकवेल मी. 14A वगैरे काय असतं ते आपण बघू. नंतर इकडे विद्यार्थी मित्रांनो 371A राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी संसदेला अधिकार. म्हणजे तुम्ही अशा लक्षात घ्या की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या ठिकाणी इक्विटेबल अपॉर्च्युनिटी निर्माण व्हावं, कशामध्ये, रोजगारांमध्ये आणि शिक्षणामध्ये. यासाठी त्यांना त्यांच्या हिशोबाने रूल्स रेग्युलेशन बनवण्याची, कॉलेजेस युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. नंतर आहे 371F काय, सिक्कीम. 36वी घटना दुसरी 1975. तुम्ही जर बघितलं असेल इथले राजा होते, थोडासा क्रूर होता, त्याचं नावही खतरनाक आहे, त्याचं नाव आहे चोगाल राजा. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे इश्यूज चालू होते, लोकांच्या मनामध्ये असंतोष होता. आणि तुम्ही आता नाव ऐकलं असेल अजित डोवाल, नाव ऐकलं का तुम्ही? त्या माणसाने या राज्याचा पूर्ण कलह बदलून टाकला. तेव्हा ते यंग होते. त्या माणसाने तिथल्या जनतेमध्ये, लक्षात घ्या, जनतेमध्ये असंतोष पेरला. कोणाविरुद्ध? राजाविरुद्ध. आणि राजाच्या मनामध्ये जनतेविरुद्ध असंतोष केला. विचार करा, एका माणसाने दोघांनाही पेटवलं, एक राजालाही पेटवलं आणि जनतेलाही पेटवलं, की ही जनता तुमच्या अगेन्स्ट काय करते. राजाचे चांगले गुणगान गायले. जनता होती तर जनतेला सांगितलं की राजा क्रूर आहे, तुमच्या डिमांड फुलफिल करत नाही. आणि इतकं भयंकर वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं, पण दोघांनाही माहिती नाही पडू दिलं, ना जनतेला ना राजाला. इतकं भयंकर वातावरण का तिथे काय घ्यावं लागलं, राजा पडला, म्हणजे डेमोक्रेटिक इलेक्शन घ्यावे लागले. आणि मग जनतेच्या मागणीला पुढे घेऊन, कारण की मध्यस्थी कुणी केली, मग अजित डोवालांनी मध्यस्थी केली. बाबा दोघांना एकत्र बोलवतो, तुमच्या मागण्या काय त्या परिपूर्ण करतो. राजाला सांगितलं म्हणे तू मरून जाशील. म्हणले काय, लोक पागल आहे म्हणे, एकत्र आले ना म्हणे कुणालाही मारते म्हणते, बॅड आहे म्हणे. म्हणून तो राजा म्हणे ठीक आहे बाबा, तू जसा म्हणतो, कारण की तू इतका मोठा खतरनाक माणूस आहे म्हणे, म्हणून ते सिक्कीमला आपल्या भारतामध्ये आणण्यात आलं. ठीक आहे, ते खूप स्टोरी वेगळी आहे, तर मी तुम्हाला सांगेल कधी मध्ये नक्की. 35 अमेंडमेंटनी सिक्कीमला काय दिलं आपण, स्पेशल स्टेटसची जबाबदारी दिली है ना. जेव्हा तो आपला काही मित्र नव्हता, त्याला आपण असोसिएट स्टेट म्हणू शकतो, तेव्हा दिलं, सहकारी राज्य दिलं. आणि 36व्या अमेंडमेंटनी काय केलं, त्याला भारतीय प्रदेश बनवलं, म्हणजे इंडियन स्टेट बनवलं. ठीक आहे. विधानसभा आणि लोकसभा, विधानसभेतील किमान 30 सदस्य आणि लोकसभेत 1 जागा त्यांनी त्या कालावधीमध्ये दिली. कोणत्या 36व्या घटनासुनी 371F मध्ये. हक्कांचे संरक्षण, सिक्कीम मधील विविध गटांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची जागा निश्चित करण्याचा संसदेचा अधिकार. राज्यपालांची भूमिका, शांतता, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यपालांची विशेष जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आणि असं करून तुम्ही जर बघितलं, सिक्कीम भारताचा पूर्ण राज्य बनलं. कोणत्या अमेंडमेंटनी? 36व्या घटना दुरुस्तीने. 35व्या घटना दुरुस्तीने 10वं शेड्यूल ऍड करण्यात आलं होतं. आणि त्या 10व्या शेड्यूल मध्ये सहकारी राज्य, सहकारी म्हणजे असोसिएट स्टेट, म्हणजे चुलत भाऊ, ज्याला प्रॉपर्टीमध्ये राईट मिळणार नाही, बरोबर, असं काकांचा मुलगा, सहकारी राज्य बनवलं. आणि तुमचा जर बायोलॉजिकल भाऊ असेल त्याला आपण पूर्ण स्टेट म्हणू. तर 36व्या घटनादुरुस्तीने हे केलं, म्हणून 10वं परिशिष्ट या ठिकाणी पुन्हा अबॉलिश करण्यात आलं. म्हणजे तुम्हाला हेही कळालं की 10वं परिशिष्ट दोनदा ऍड झालाय. एक, सिक्कीमला असोसिएट स्टेटचा दर्जा दिला, त्यालाच आर्टिकल नंबर 2A आपण म्हणतो. आणि मग हा दर्जा काढला म्हणून 2A पण डिलीट झाली. आणि इकडे 36वी घटना दुरुस्ती 1975. काय अधिकार? लोकसभा विधानसभेमध्ये सीट्स मिळतील. पहिला, हक्कांचे संरक्षण केल्या जातील. आणि नंतर तिथे शांतता आणि सामाजिक प्रगतीसाठी ते प्रॉपरली रूल्स अँड रेग्युलेशन बनवण्याचा अधिकार राज्यपालांना दिला. 371G मिझोराम आणि 371H अरुणाचल प्रदेश. 371G मिझोराम, मिझो धार्मिक आणि सामाजिक प्रथा आणि जमीन मालकींचे संरक्षण त्या ठिकाणी केले जाईल. ठीक आहे. दुसरं आहे संसदेचे कायदे आणि मिझो विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू नाहीत. इथेही बघा, संसदेचा कायदा लागू होत नाही जोपर्यंत इथली विधानसभा हो म्हणत नाही त्या कायद्याला, तोपर्यंत तिथे लागू होणार नाही. विधानसभेत किमान 40 सदस्य, मिनिमम 40 मेंबर्स कुठे असायला पाहिजे? विधानसभेमध्ये असायला, ही यांची डिमांड होती. कोणाच्या? मिझोरामला. हेच 371G मध्ये आहे. 71H अरुणाचल प्रदेश, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राज्यपालांची विशेष जबाबदारी. म्हणजे असं म्हणू शकतो का, ज्यांना हे जे राज्य आहेत या ठिकाणी संसदेचे कायदे त्यात तितके परिपक्व लागणार नाही, तिथल्या राज्यातील जे काय म्हणतो लीडर्स आहेत त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. मंत्री परिषदेत सल्ला केल्यानंतर राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. आणि विधानसभेत कमीत कमी 3 सदस्य. लक्षात ठेवा. असा एक प्रश्न आला होता की आपल्या एक क्रायटेरिया आहे ना की विधानसभा सदस्य संख्या
मिनिमम 40. बरोबर ना? की 60 आहे रे? तुम्ही मला सांगा बरं की मिनिमम इतकं असायला पाहिजे आणि मॅक्झिमम ते विधानसभा सदस्यांवर डिपेंड असतं. तर कोणत्या कोणत्या राज्यामध्ये की मिनिमम पेक्षाही काय सदस्य संख्या कमी आहे नक्की मला सांगाल तुम्ही. बरोबर. तर जेव्हा तुम्ही स्टेटमध्ये जेव्हा शिकाल तेव्हा असं लक्षात ठेवता की इतकी मिनिमम सदस्य संख्या आहे आणि मॅक्झिमम संख्या इतकी असतं, हो की नाही? तर हे तुम्हाला तिथे कामी येतील. म्हणजे कोणत्या राज्यांची सदस्य संख्या हे मिनिमम पेक्षाही कमी आहे. नंतर 371 आय गोवा आणि 371 जे म्हणजे कर्नाटक. गोवा विधानसभेत किमान 30 सदस्य असण्याची तरतूद त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आली. बरोबर. नंतर जे 98/2012 हैदराबाद आणि कर्नाटकसाठी एक स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करा. या प्रदेशाच्या विकासासाठी निधीचे समान वाटप होईल आणि स्थानिकांसाठी शिक्षण संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये विशेष तुम्हाला काय मिळेल आरक्षण दिला जाईल. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपण चार्ट काढलेला आहे आणि हेच जर तुम्ही आता व्यवस्थितरित्या केलं तुम्हाला लक्षात सुद्धा राहील. बरोबर. 371 काय आहे? गुजरात आणि आपलं महाराष्ट्र आहे. 371 ए काय विद्यार्थी मित्रांनो सांगा मला? आसाम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे. तुम्ही या ठिकाणी ते काय करा ऍड करा, जेणेकरून तुमचा जो डाऊट असेल तो तुमचा राहणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटेल. सोबतच या मॅप मध्ये मी तुम्हाला काही होमवर्क देतो. भारताला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे ते बघा. पाकिस्तानची. अफगाणिस्तानची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? चायनाची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? भूटान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, खाली श्रीलंका, मालदीव्स. बरोबर. त्यानंतर समुद्र किनारपट्टी किती राज्यांना लागून आहे? वेस्ट वाली, ईस्ट वाली, बे ऑफ बंगाल, अरबी समुद्र. त्यानंतर कोणत्या राज्यामध्ये लोकसभेच्या 1 जागा आहे, राज्यसभेच्या 1 जागा आहे? कोणत्या राज्यामध्ये लोकसभेच्या 2, राज्यसभेच्या 2 जागा आहे? बघा. कोणत्या राज्याचं मिनिमम लोकसंख्या म्हणतो सदस्य संख्या विधानसभेमध्ये किती आहे, विधान परिषदेमध्ये किती आहे, सगळं बघा, जेणेकरून तुमचं काही राहणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे काय होऊ शकतं तर तुम्ही जर बघितलं असेल या स्पेशल कॅटेगरीमुळे तर तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाण्याची दाट शक्यता आहे. कारण की विशेष तरतुदीमुळे काय होईल, त्यांचं एक असं होईल ना की फुटीरतावादी धोरण निर्माण होईल ना, रिजनलिझम तयार होतील की बाबा आम्ही आमचं बघतो तुम्ही तुमचं बघा असं. कारण की आम्हाला तर काय स्पेशल राईट्स आहेत. विशेष तरतुदीमुळे फुटीरतावाद आणि प्रादेशिकतेला खतपाणी मिळते. उदाहरणार्थ नागालँडमधील प्रथांचे संरक्षण केल्याने अलगतेची भावना वाढू शकते, म्हणजे सेपरेटिस्ट टेंडन्सी त्या ठिकाणी येऊ शकते. जसं पंजाब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेपरेटिस्ट भूमिका आली होती. खिंडरावाला तुम्ही जर कधी मध्ये नाव ऐकलं असेल तर आता तो तिकीट सांगितलं असतं, पण आता वेळ नाही आपल्याकडे. आर्थिक विषमता. विशेष राज्यांना उदाहरणार्थ सिक्कीम, महाराष्ट्र अतिरिक्त निधींची फायदा मिळतो, पण बिहार किंवा उत्तर प्रदेश यासारखी सामान्य राज्य विकास मागे पडतात, त्यामुळे असमान विकास होतात. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राला काय मिळालंय, कारण की शेड्यूल नंबर 5 मध्ये आपण आहो की नाही. पण इथे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये शेड्यूल एरियामध्ये आहेच नाही तिथे, तर तिथे ते राज्य समाविष्ट केलेलं नाही. आता समाविष्ट केलेलं नाही तर मग त्यांना निधी मिळेल का? निधी मिळणार आहे, म्हणून त्यांचा विकास कमी होतो. हे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा यांच्यावरती काय हे तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या सेशन मध्ये शेड्यूल एरिया समजलं असेल. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या संविधानामध्ये असलेले परिशिष्ट समजले असेल. या ठिकाणी तुम्हाला विशेष राज्यांच्या ज्या विशेष तरतुदी होत्या त्या समजल्या असतील आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा समजलं असेल. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तुम्ही मी जे विचारलेले प्रश्न आहे किंवा दिलेलं होमवर्क आहे ते नक्की कराल. आणि आता इथे थांबतो आणि तुम्हाला नवीन सेशन मध्ये भेटतो. बाय बाय. काही राहिला तर त्या ठिकाणी तुम्ही मला प्रश्न वगैरे विचारू शकता. उर्वरित संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी स्पार्क अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण GS MPSC राज्यसेवा बॅचमध्ये आजच एनरोल करा.